समर कॅम्प। आज जेव्हा शाळेतून गट्टू चिंकी घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता। आईने सुद्धा त्यांचे चमकणारे चेहरे पाहिले आणि त्यांना विचारलं, अरे गट्टू चिंकी, आज तुम्ही दोघं तर खूपच खुश दिसताय। गट्टू आणि चिंकीने आपले स्कूल बॅग स्टडी टेबल वरती ठेवले आणि खूप एक्साइटमेंटने आपल्या आनंदाचं कारण ते आईला सांगू लागले। आई, आज शाळेमध्ये आमच्या क्लास टीचरने सांगितलं की ह्या शुक्रवारी आम्हाला समर कॅम्पला नेणार आहे आणि हा समर कॅम्प लोणावळ्याला होणार आहे। अरे वा, समर कॅम्प! त्यात तर खूप मजा येते आणि अनेक नवीन ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात। पण तुम्ही किती दिवसांसाठी लोणावळ्याला जाणार आहे? समर कॅम्प 3 दिवसांचा आहे आई, शुक्रवार ते रविवार, आणि शाळेनेच बसेसची व्यवस्था केलीये आम्हाला लोणावळ्याला न्यायला आणि आणायला। मी तर आजपर्यंत फक्त शाळेची सहल बघितलीये, समर कॅम्पला जायची संधी पहिल्यांदाच मिळालीये। शालेय दिवसात समर कॅम्पला जाणं म्हणजे आपल्या वाढीसाठी आणि शिक्षणासाठी महत्वाचं असतं। तुम्ही दोघे खूप एन्जॉय कराल। रात्री डिनरच्या वेळी गट्टू आणि चिंकीने बाबांनाही समर कॅम्प विषयी सांगितलं आणि बाबांनी सुद्धा अतिशय जोशामध्ये समर कॅम्प अटेंड करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं। शुक्रवारी अतिशय एक्साइटेड होऊन सगळी मुलं शाळेमध्ये पोहोचली। तिथे अगोदरच स्पेशल बसेस लागल्या होत्या ज्यातून लोणावळ्याला जायचं होतं। सगळ्या मुलांनी आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा सगळ्या बॅग्स वरती ठेवल्या आणि लोणावळ्याकडे निघाले। काही तासातच बस जोरात हायवेवरती धावू लागली आणि आत मुलांनी अंताक्षरी खेळायला सुरू केलं। सगळ्या मुलांनी टीम बनवली आणि मुलींची दुसरी टीम। दोन्हीकडे काही छान सिंगर्स होते आणि अंताक्षरीमध्ये सगळ्यांना खूप मजा येत होती। पाहता पाहता बस डोंगरी भागामध्ये आली आणि दूरवर बसमधून उंच उंच डोंगर आणि खाली दर्या दिसत होत्या। अरे वा, किती मस्त दृश्य आहे! एवढे मोठे मोठे पर्वत आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या दर्या। मला तर बघताच चक्कर आल्यासारखं वाटतं। तू जास्त वेळ बाहेर नको बघू चिंकी, जेव्हा तिथे दरी असेल। डोंगरांमधल्या रस्त्यांमधून होत होत बस लोणावळ्याच्या दिशेने चालत राहते आणि आता सगळी मुलं अंताक्षरी सोडून बाहेरच्या दृश्याचा आनंद घेऊ लागतात। थोड्याच वेळात लोणावळ्याचा तो रिसॉर्ट येतो जिथे समर कॅम्प नियोजित केला होता। सगळी मुलं बसमधून उतरतात आणि एका मोठ्या होर्डिंग जवळ जाऊन थांबतात। त्या होर्डिंगवर लिहिलं होतं, वेलकम टू द समर कॅम्प। स्पोर्ट्स टीचर मिश्रा सरांवरती या सगळ्यांची जबाबदारी होती। त्यांनी मुलांना म्हटलं, मुलांनो, याच रिसॉर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचा समर कॅम्प आहे आणि आपल्या या पूर्ण कॅम्पचे चीफ इन्स्ट्रक्टर असतील मिस्टर रवींद्र साठे। मोठ्या मिशा आणि रुबाबदार पर्सनॅलिटीचे मिस्टर साठे मिश्रा सरांच्या हातात हात मिळवतात। हॅलो मुलांनो, वेलकम टू द समर कॅम्प। या समर कॅम्पमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा काही ऍक्टिव्हिटीज बनवल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला खूप मजाही येईल आणि त्यातून काहीतरी शिकायलाही मिळेल। साठे सरांनी स्वतः मिलिटरी ट्रेनिंग घेतली होती आणि त्यांच्या फिटनेस आणि ट्रेनिंगची पद्धत अगदी अनोखी होती। सर्वात प्रथम ते मुलांना रोप क्लाइम्बिंगला घेऊन जातात। रिसॉर्टच्या पाठीमागच्या बाजूला एक मोठी टेकडी होती। मुलांनो, आपल्याला याच टेकडीवर चढायचे। रस्त्यामध्ये बरेचसे काही खड्डे आणि वर आलेले दगड आहेत ज्यांवर पाय ठेवून वरती चढायला आपल्याला मदत होईल। आणि हेल्मेट आणि दोरी कशासाठी आहे? हे हेल्मेट आणि दोरी आपल्या सुरक्षेसाठी आहे। जर मध्येच कोणाचा पाय घसरला तर दोरी बांधली असल्यामुळे तो खाली पडणार नाही। समजलं। आता सगळेजण नीट लक्ष द्या, मी कसा वरती जातो ते। साठे सरांनी अतिशय कुशलतेने दगडांवरती पाय ठेवून आणि बॅलन्स बनवत स्वतःला अतिशय वर खेचलं आणि पाहता पाहता ते टेकडीवरती चढले देखील। आता आळीपाळीने सगळ्या मुलांनी सेफ्टी गिअर आणि हेल्मेट घालून रॉक क्लाइम्बिंग केलं। रॉक क्लाइम्बिंग नंतर कमांडो नेट क्लाइम्बिंग साठी गेले। तिथे सुद्धा साठे सरांनी बेसिक टेक्निक्स शिकवल्या आणि एक एक करून सगळ्या मुलांनी कमांडो नेट क्लाइम्बिंगची मजा घेतली। अरे, या नेट क्लाइम्बिंग मुळे तर मला स्पायडरमॅन झाल्यासारखं वाटतंय। हो, ही ऍक्टिव्हिटी तर खूपच जास्त मजेशीर आहे। रॉक क्लाइम्बिंग आणि कमांडो नेट क्लाइम्बिंग नंतर सगळी मुलं थकली होती। सगळ्यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन आपापल्या रूम मध्ये जाऊन 2-3 तास आराम केला आणि खाली डिनरसाठी डायनिंग हॉलला आले। डिनर नंतर मिस प्रेरणाने म्युझिक वर्कशॉप कंडक्ट केला।
ऑडिटोरियम मध्ये मुलांना त्यांनी बेसिक म्युझिक नॉलेज दिलं. आता तुम्हाला आम्ही संगीताच्या नोट्स आणि पिच विषयी सांगणार आहोत. चिंकी आणि तिच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना या वर्कशॉपमध्ये खूप मजा येत होती, कारण म्युझिक ही त्यांची हॉबी होती. वर्कशॉप नंतर मिस प्रेरणा सगळ्यांना घेऊन बाहेर गार्डन मध्ये आली, जिथे कॅम्प फायर लावलेला होता. सगळे स्टुडंट्स आणि टीचर त्या कॅम्प फायरच्या आजूबाजूला बसले. थंडीमध्ये असं आगीच्या आजूबाजूला बसणं किती छान वाटतं ना. मी तर मूवी मध्येच असा कॅम्पफायर बघितला होता. आज अनुभव घेताना खूप मजा येतेय. मग मिस प्रेरणाने म्युझिक वर्कशॉपच्या ऍक्टिव्हिटीजच्या आधारावर 5 विद्यार्थ्यांना निवडलं एका म्युझिक कॉम्पिटिशन करता, जिथे त्यांना अवघड पिच आणि नोट्स गाऊन दाखवायचे होते. त्या 5 विद्यार्थ्यात चिंकी ही होती. ऑल द बेस्ट चिंकी. मला माहितीये तू खूप चांगलं परफॉर्म करशील. चिंकीने पूर्ण लक्ष देऊन आपलं गाणं म्हटलं आणि तिच्या टॅलेंटवरती मिस प्रेरणा खूप इम्प्रेस झाली. कॉम्पिटिशनच्या शेवटी चिंकीला बेस्ट सिंगर म्हणून डिक्लेअर केलं आणि तिला एक मेडलही मिळालं. सगळ्यांनी चिंकी करता टाळ्या वाजवल्या. समर कॅम्पच्या दुसऱ्या दिवशीही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, ज्या मुलांनी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केल्या होत्या. सर्वात प्रथम सकाळी सकाळी साठे सर सगळ्या मुलांना एका लेककडे घेऊन जातात. या डोंगरांमध्ये हे पाणी अतिशय सुंदर वाटत होतं आणि तलावाबाहेर बऱ्याचशा कायक ठेवलेल्या होत्या. मुलांनो, सगळेजण सेफ्टी जॅकेट्स घालून घ्या आणि कायक चालवायच्या या टेक्निकला नीट समजून घ्या. साठे सरांनी स्वतः डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं की कायकची पेडलिंग कशी केली जाते, ज्यामुळे कायक पुढे, मागे, उजवीकडे किंवा डावीकडे जातो. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी कायक घेऊन लेक मध्ये गेले. गट्टू आणि चिंकीला सुरुवातीला थोडी भीती वाटली. जसा दोघांना कॉन्फिडन्स आला त्यावेळेला मात्र दोघांनी त्याचा खूप आनंद घेतला. लेकवरून सगळेजण पुन्हा सगळे रिसॉर्टला आले तेव्हा मिश्रा सरांनी एक नवीन अनाउन्समेंट केली. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला कायाकिंग मध्ये खूप जास्त मजा आली असेल. हो सर. व्हेरी गुड. आता तुमच्यासाठी मी 3 वेगवेगळे वर्कशॉप बनवले आहेत. ऍक्टिंग, क्ले मॉडेलिंग आणि कुकिंग. ज्याला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल त्याने ते वर्कशॉप अटेंड करावं. प्रत्येक वर्कशॉपमध्ये आम्ही तुमच्यासाठी स्पेशलिस्टला बोलवलेले आहे. गट्टूला सुरुवातीपासूनच ऍक्टिंगची आवड होती आणि त्याने ऍक्टिंग वर्कशॉप सिलेक्ट केली. वर्कशॉपचे इन्स्ट्रक्टर मिस्टर पुनीत सहानी होते, ज्यांनी मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये खूप सारे प्लेस केले होते. त्यांच्याकडून गट्टूने ऍक्टिंग आणि डायलॉग डिलिव्हरीचे तंत्र शिकले. तर चिंकीला तिकडे क्ले मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट होता. तिने वर्कशॉप मधल्या टिप्स मधून खूपच छान छान असे छान टॉयज बनवले. पाहता पाहता 2 दिवस निघून गेले आणि आज समर कॅम्पचा शेवटचा दिवस होता. डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्टसाठी सगळी मुलं जशी आली तेव्हा गट्टू आणि चिंकीसाठी तिथे एक मोठं सरप्राईज होतं. समोर आई आणि बाबा उभे होते. अरे आई बाबा, तुम्ही इथे? आज रविवारची सुट्टी होती म्हणून आम्ही विचार केला की आम्हीही लोणावळ्याला येऊ. जेव्हा तुमचा समर कॅम्प संपेल तेव्हा पूर्ण कुटुंब कारमध्ये लॉंग ड्राईव्हचा आनंद घेत परत घरी जाईल. ही तर खूप मस्त आयडिया आहे. गट्टू आणि चिंकीने समर कॅम्प मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल आईबाबांना सांगितलं. चिंकीने आपलं मेडलही दाखवलं, जे तिने म्युझिक कॉम्पिटिशन मध्ये जिंकलं होतं. हे सगळं पाहून आई आणि बाबा खूप जास्त खुश झाले. आयनेस विक्रांत. गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये खेळत असतात. तेवढ्यात बाबा ऑफिसून येतात. दोघेही धावत जाऊन बाबांना बिलगतात. बाबा, एक राईड द्या ना स्कूटरवर. हो बाबा, मलाही. आज नाही बेटा, उद्या संडे आहे. तुम्ही उद्या लवकर तयार व्हा. आपण एका इंटरेस्टिंग जागी फिरायला जाऊ. कुठे बाबा? ते आता नाही सांगणार, ते एक सरप्राईज आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी आणि त्यांचे आई बाबा तयार होतात. आता तरी सांगा, कुठे जातोय आपण? फक्त थोड्या वेळ बाळांनो, आता तुम्ही स्वतःच बघा. थोड्याच वेळात सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचतात. वाव, ह्याला काय म्हणतात बाबा? ही कुठली जागा आहे? बेटा, याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात. हे किंग जॉर्ज 5 आणि राणी मेरीच्या स्मरणार्थ बांधलं होतं. त्या काळी मुंबईला बॉम्बे म्हटलं जायचं. आता तुम्ही सगळे आईसोबत इथे फिरा, फोटो काढा. मी तोपर्यंत पुढे जायचं तिकीट घेऊन येतो. दोघही एन्जॉय करू लागतात. आई त्यांचा फोटो काढते तेव्हा गट्टूचं लक्ष एका बोटीवर पडतं. चिंकी, ती बोट बघ. वाव, किती मोठी बोट आहे.
आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ह्याला बोट नाही, फेरी म्हणतात बाळा. आपण याच्यावर बसणार आहोत का आई? हो, बाबा तिकीट घ्यायला गेलेत, त्यानंतर आपण फेरीमध्ये बसणार आहे. थोड्या वेळात बाबा फेरीचं तिकीट घेऊन येतात आणि सगळेजण एक एक करून त्यात चढतात. वाव, सगळीकडे पाणीच पाणी आहे. ते बघ चिंकी, मासा, त्याने पाण्यात उडी मारली. दोघेही माशाला बघून टाळ्या वाजवत जोरात उड्या मारू लागतात. किती मोठी बोट आहे ही. अरे, आपण एका मोठ्या बोटीला पाहायला जातोय आता. तिथं याहून 10 पट मोठी आहे. पुढच्या सरप्राईज साठी रेडी व्हा. वाव, अजून एक सरप्राईज. थोड्या वेळात सगळेजण समुद्राच्या मधोमध एका म्युझियम मध्ये पोहोचतात. ही कोणती जागा बाबा? बेटा, हे INS विक्रांतचं म्युझियम आहे. INS विक्रांत, ते काय बाबा? हे भारतीय नेव्हीचं एक मुख्य जहाज होतं. हे 1945 साली बनवलं होतं. तेव्हा याला HMS हर्क्युलसच्या नावाने लॉन्च केलं होतं. नंतर हे इंडियन नेव्हीला विकलं गेलं. नेव्ही मध्ये काय नाव होतं बाबा? नेव्हीचे जहाज आपले कोस्टल लाईनवर रक्षा करतात बेटा. यावर आपले नेव्हीचे जवान तैनात असतात, जे आपले बाहेरच्या प्रॉब्लेम पासून रक्षा करतात. याबद्दल जास्त डिटेलमध्ये इथली लोक सांगतील. थोड्या वेळात सगळेजण रांगेमध्ये लागतात. चिंकी, मस्ती करू नको, गपचूप रांगेत उभी राहा. सगळ्यांचे तिकीट चेक होतात. त्यानंतर सगळेजण आतमध्ये जातात. तेवढ्यात एक माणूस येऊन आपला परिचय देतो. नमस्कार, मी आशा करतो तुमचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय उत्तम झाला असावा. मी आहे तुमचा गाईड, जो मी तुम्हाला विक्रांतची टूर करेन आणि याच्या इतिहासाबद्दलही सांगेन. तुम्ही सगळे एका छान जहाजाच्या सफरीचे साक्षीदार होणार आहात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि त्या जागी आपला कॅमेरा बंद ठेवा जिथपर्यंत मना केला असेल, नाहीतर तुमचा कॅमेरा जप्त केला जाईल. तुमचा दिवस शुभ जावो. हे ऐकून गट्टू जप्त म्हणजे काय हे बाबांना विचारतो. अरे, जप्त म्हणजे ते आपल्याकडे ठेवून घेतील, कधीच नाही देणार. त्याचा दंड बसतो बेटा नंतर, आणि ते डेटाही काढून टाकतात. असं का बाबा? बेटा, हे आपल्या देशाच्या सुरक्षेसंबंधितलं स्थळ आहे, म्हणून अशा ठिकाणांची माहिती आपण पब्लिक प्लेस किंवा सोशल मीडियावर शेअर करू नये, म्हणून हे अशा सूचना आपल्याला देतात. ओके बाबा. गाईड सगळ्यांना पुढे घेऊन जातो. बाकी सगळेजणही त्याच्या मागे मागे जातात. मी सर्वात प्रथम तुम्हाला INS विक्रांतच्या इतिहासाबद्दल सांगतो. ब्रिटनने याची निर्मिती केली होती. हे 1961 पासून 1997 पर्यंत सेवेत होतं. यानंतर याला एका म्युझियमचं स्वरूप देण्यात आलं, जेणेकरून सगळे हे पाहतील, याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतील. तर आता ह्याचा काहीच उपयोग होत नाही काका? हे तर येत नाही, पण अजून एक विक्रांत नावाचं विमानपोत आहे, जे पूर्णतः भारतात बनलेलं आहे. आपण तेही इथे बघू शकतो? नाही बाळा, ते आता देशाच्या सेवेसाठी लागलेलं आहे. ते आपण आत्ता नाही पाहू शकणार. त्यावर भारतीय नौसेना आपलं काम करते आणि पूर्ण कोस्टल एरियावर लक्ष ठेवते. आता तुम्ही थोडं फिरून पूर्ण एरिया पहा आणि 15 मिनिटांनंतर पुन्हा इथे या. भारताचा किनारा इतका मोठा आहे की एवढे मोठे जहाज इथे ठेवावे लागतात. हो बाळा, भारताची 7000 किलोमीटर समुद्ररेखा त्यानेच जोडली आहे. याच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालची खाडी आहे. दक्षिणेत दोघे मिळून हिंद महासागर बनतात. वाव, आपण तिथेही फिरायला जायचंय? हो बाळा, लवकरच आपण दक्षिण भारतात फिरायला जाऊ. थोड्याच वेळात गाईड पुन्हा येतो. चला, आपण पुढे जाऊया. विक्रांत शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. याचा अर्थ आहे साहसी. इंग्लिशमध्ये करेजस. याचा आदर्श वाक्यही संस्कृतात आहे. या जहाजाने 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्ध लढाई लढली होती. याला संग्रहालय कोणी केलं? याला म्युझियम बनवण्याची आयडिया BMCची होती. हे अतिशय युनिक मेरीटाईम म्युझियम आहे. मला तर हे सगळं ऐकूनच मज्जा येतेय. भारताजवळ अशी अनेक जहाजं असतील ना काका? हो बेटा, 150 जहाजं आणि अनेक पाणबुड्या भारतीय नेव्हीशी जोडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे म्युझियमचा सगळा बघण्याचा भाग संपतो आहे. आता तुम्ही इकडे तिकडे फिरा आणि आरामात पहा आणि 1 तासानंतर एक्झिट पॉइंटला जाऊन पोहोचा. गट्टू आणि चिंकी धावत धावत जाऊन विक्रांत बघत असतात.
आई बाबा पण हे पाहून खुश होतात. बाबा, मीही मोठेपणी इंडियन नेव्हीत जाईन. बेटा, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तुला खूप मेहनत करावी लागेल. आय एम रेडी. पण बाबा, मी तर डॉक्टरच होणार आहे. हे ऐकून बाबा जोर जोरात हसू लागतात. हो डॉक्टरीण बाई, हो. थोड्या वेळात सगळेजण विक्रांत फिरून घरी जायला निघतात. गट्टू आणि चिंकी गेले अम्युजमेंट पार्क. गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये पडले होते आणि गप्पा मारत होते. समोर टीव्हीही चालू होता. गप्पा मारता मारता गट्टूचं लक्ष अचानक टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती जातं. वाव चिंकी, बघ ना, किती मोठं अम्युजमेंट पार्क आहे. हो गट्टू, शहरात नवीन सुरू झालाय वाटतं. बघ ना चिंकी, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आल्या आहेत. यावेळेस तर आपण कुठेच फिरायला जाऊ शकलो नाही. चल ना, आपण आई बाबांना सांगू इथे घेऊन जायला. हो गट्टू, खरं बोलतोयस तू. बाबांना अचानक ऑफिसमध्ये एक्स्ट्रा काम मिळालं आणि त्यामुळेच आपण ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरीच राहिलो. कुठेच जायला नाही मिळालं. जेव्हा सगळी मुलं शाळेमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्याजवळ किती गोष्टी असतील ना सांगायला. ते कुठे कुठे फिरायला गेले होते, किती मजा केली होती आणि आपण फक्त बोर झालो. असं नको बोलूस गट्टू. चल, एकदा परत जाऊन आईशी बोलूयात. ठीक आहे, चल एकदा परत मिळून प्रयत्न करू. यानंतर दोघही गट्टू आणि चिंकी आईकडे जातात. आई रूम मध्ये सफाई करत असते. गट्टू आईला पाहतो आणि चिंकीला काहीतरी इशारा करतो. चिंकी गट्टूचा इशारा समजते आणि दोघे मिळून रूम स्वच्छ करू लागतात. आई दोघांना बघून आश्चर्यचकित होते. अरे अरे, काय चाललंय हे? आज मी न सांगताच तुम्ही दोघं स्वच्छता करताय. काय झालं? काय हवंय तुम्हाला? अगं नाही गाई, असं काही नाहीये. आम्ही दोघं शहाणी मुलं आहोत ना, म्हणून तुझी मदत करतोय. हो हो आई, अजून काय? ह्यानंतर जर तुला अजून काही काम असेल तर तू आम्हाला सांग. असंच दिवसभर गट्टू आणि चिंकी आईची मदत करतात आणि दुपार होते. चला मुलांनो, आता सांगून द्या, तुमचं काय काम आहे माझ्याकडे? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात. अरे सांगा रे मुलांनो, काय तुमच्या मनात? आम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये जायचंय आई. हो आई, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ह्यावेळेस आपण कुठेच नाही गेलो. रविवारी तर बाबांना सुद्धा सुट्टी असेल, तर आपण किमान एक दिवस तरी फिरायला जाऊयात. प्लीज आई, प्लीज. मुलांचा हट्ट बघून आई विचारात पडते. थोड्या वेळ विचार करून ती म्हणते, अच्छा ठीक आहे मुलांनो, मी संध्याकाळी तुमच्या बाबांशी बोलते. पण तुम्ही दोघांनी असंच शहाण्या मुलांसारखं वागलं पाहिजे, ठीक आहे? हो हो आई, पक्का. आम्ही शहाण्या मुलांसारखंच राहू, हो ना चिंकी? मग काय, नक्कीच. आई हसते आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जाते. संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा गट्टू चिंकी बाबांजवळ जातात. ओहो, आज तर मी खरोखर खूपच थकलोय. आज एवढं काम होतं ना ऑफिसला. हे घ्या बाबा, मी तुमच्यासाठी गार पाणी आणलंय. आणि बाबा या, मी तुमचं डोकं दाबून देते, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. अरे काय भानगड आहे, आज माझी खूप सेवा होतीये. तेवढ्यात तिथे आई येते. ती बाबांकडे अम्युजमेंट पार्क बद्दल बोलणारच होती की बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान बातमी आहे. तुम्ही दोघं ऐकून खुश होऊन जाल. अच्छा, सांगा ना बाबा, काय चांगली बातमी आहे? अरे शहरात जो अम्युजमेंट पार्क उघडलाय ना नवीन, त्याची माझ्याकडे तिकीट्स आहेत. मी ऑफिसमध्ये जे एक्स्ट्रा काम केलं होतं त्यावर खुश होऊन ऑफिसनं मला हे गिफ्ट केलंय. हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. ते दोघही आनंदाने उड्या मारू लागतात. आई सुद्धा मुलांना बघून खूप खुश होते. तर ठीक आहे ना मुलांनो, या रविवारी आपण नक्की जाऊयात अम्युजमेंट पार्कला. हो बाबा, खूप मजा येईल. मी तर खूप एक्साइटेड आहे. ये! रविवार उजाडतो आणि सकाळी सकाळी आंघोळ करून गट्टू आणि चिंकी तयार होतात. आई स्नॅक्स पॅक करत होती आणि बाबांनी जी कार बुक केली होती त्याची सगळेजण वाट पाहत होते. सगळे खूप एक्साइटेड होते. थोड्याच वेळात बाबांनी मागवलेली कार तिथे येते आणि सगळेजण त्यात बसून अम्युजमेंट पार्क कडे निघतात.
अम्युजमेंट पार्कला गेल्यानंतर जेव्हा बाबा तिथे तिकीट दाखवतात तेव्हा गट्टू आणि चिंकी, अरे वा चिंकी, बघ ना, या अम्युजमेंट पार्क मध्ये किती राईड्स आहेत. कधी एकदा ह्या राईड्स वर बसेल असं झालंय. हो गट्टू, आपण दोघे या सगळ्या राईड्स वर बसू आणि खूप मजा करू. तेवढ्यात मागून आई आणि बाबा दोघे जण येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तुम्ही इथे का उभे आहात? चला आतमध्ये चला, तुमची प्रतीक्षा आता संपलीये. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून हसतात आणि सगळेजण अम्युजमेंट पार्क मध्ये आत जातात. गट्टू चिंकी रोलर कोस्टर, बंपर कार आणि अशाच बऱ्याच मजेदार राईड्स मध्ये फिरतात आणि त्यांना खूप मजा येते. बऱ्याच राईड्स फिरल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या आईबाबांसोबत एका बेंचवर जाऊन बसतात आणि बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुम्ही थकला असाल ना, हे थंड थंड आईस्क्रीम खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा, म्हणजे तुम्ही अजून राईड्स करू शकाल. हो हो मुलांनो, बाबा बरोबर बोलतायत. गट्टू चिंकी हसतात आणि आईस्क्रीम खाऊ लागतात. तेवढ्यात चिंकीला दूरवर एक मोठा टेंट दिसतो ज्यावर लिहिलं होतं मॅजिक शो. चिंकी त्याला पाहून गट्टूला म्हणते, अरे गट्टू बघ ना, असं वाटतंय की त्या टेंट मध्ये काही मॅजिक शो होणार आहे. मला सुद्धा तिकडे जायचंय. हो हो चिंकी, तू बरोबर बोलतेस. चल बाबांना सांगू आपल्याला तिकडे जायचंय. गट्टू चिंकी बाबांना म्हणतात, बाबा आम्हाला तिकडे घेऊन जा ना, त्या टेंट मध्ये जिकडे मॅजिक शो होणार आहे, प्लीज. हो हो, का नाही, चला मुलांनो, चला आपण मॅजिक शो पाहूया. मग सगळेजण आपापला आईस्क्रीम पटकन संपवतात आणि टेंटच्या दिशेने जातात. बाबा मॅजिक शोचे 4 तिकीट्स घेऊन येतात आणि जेव्हा गट्टू चिंकी एकत्र टेंट मध्ये जातात तेव्हा त्यांच्या तोंडून एकत्र बाहेर येतं, वाव आई बाबा, हा टेंट आतून किती मोठा आहे. हो आई, हा किती मोठा आहे. टेंटच्या आतमध्ये एक स्टेज होतं आणि त्याच्या 4 दिशांना सगळ्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुढच्या खुर्च्यांवरती जाऊन बसतात. चिंकी बघ ना, ही जागा किती जास्त अमेझिंग आहे. बघच तू, मॅजिक शो मध्ये खूप मजा येईल. बरोबर बोलतोयस गट्टू, इथे खरंच खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तेवढ्यात स्टेजवर एक अंकल येतात ज्यांनी ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि त्यांनी मॅजिकल हॅटही घातली होती आणि त्यांच्या हातात एक मॅजिकल स्टिकही होती. अरे वा चिंकी, बघ, मला तर वाटतं हाच जादूगर आहे आणि हाच आपल्याला जादू दाखवणार आहे. यांच्याकडे जादूची कांडी सुद्धा आहे. हो हो गट्टू, मला पण असंच वाटतंय. काय तुम्हाला सगळ्यांना टॉफीज आणि चॉकलेट्स आवडतात? गट्टू चिंकी सोबत तिथे जितकी मुलं होती ती सगळी जण हो म्हणतात. हे ऐकून मॅजिशियन हसतात आणि आपली मॅजिकल स्टिक हवेत उडवतात आणि तिथे चॉकलेट आणि टॉफीजचा पाऊस पडू लागतो. गट्टू चिंकी सुद्धा खूप सारे चॉकलेट्स गोळा करतात. त्यानंतर मॅजिशियन आपली स्टिक पुन्हा एकदा हवेत उडवतात आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर फ्लॉवर्स येतात ज्यांना तो स्टेजवरून घेऊन चिंकीला देतो. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच जादूगर काका. चिंकी ती फुलं घेऊन खूप खुश होते. यानंतर जादूगार आपली टोपी काढतात आणि जेव्हा ती आपली स्टिक त्यावर फिरवतात तेव्हा त्या टोपीतून एक ससा बाहेर येतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवतात. मॅजिक शो संपतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत त्यातून बाहेर येतात. तर मुलांनो सांगा, कसं वाटलं तुम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये येऊन? बाबा, आई, थँक्यू सो मच आम्हाला इथे आणण्यासाठी. हो, आम्हाला खरंच खूप मजा आली. यानंतर सगळी फॅमिली आपल्या घरी जाण्यासाठी निघते. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई आई, कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता.
पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, ह्याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना. मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा. सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा. शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं? मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते. तुम्ही ते पिझ्झावर टाका. ओके आई.
आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये. तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी, ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय? हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. फादर्स डेचं गिफ्ट. गट्टू आणि चिंकी ग्राउंड मध्ये फुटबॉल खेळत होते. अरे पास कर. आणि हा केला गट्टूने गोल. अरे वा गट्टू, तू तर खूप छान खेळतोस. चला, जर मॅच झाली असेल तर मी घरी निघतो. काय झालं? आज तू लवकर का घरी जातोयस? अरे उद्या फादर्स डे आहे, त्याची तयारी नको का करायला? हे ऐकताच गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे बघितलं. उद्या फादर्स डे आहे? मला तर माहितीच नव्हतं. आपण मदर्स डे नेहमी लक्षात ठेवतो, पण फादर्स डे विसरून जातो. आपल्याला पण काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं पाहिजे. चला, आपण सगळेजण घरी जाऊया आणि आपापल्या बाबांसाठी सरप्राईज प्लॅन करूयात. गट्टू, तुला माहितीये, आपण काहीही प्लॅन केलं तरी बाबांना लगेच समजून जातं. यावेळेस आपण असं होऊ नाही द्यायचं. सगळं सिक्रेट ठेवूया. दुसऱ्या दिवशी आई किचन मध्ये जेवण बनवत होती. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जेवणाची वाट बघत होते. तेवढ्यात बाबा सगळं आवरून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, मुलांनो, आज काय प्लॅन आहे? का? काय झालं? आज काही स्पेशल दिवस आहे का? हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनीही असं दाखवलं की त्यांना काही माहितीच नाही. हो बाबा, आज तर काहीच नाहीये. आज काय प्लॅन असणार आहे? हा, आज काही नाहीये. मी तर असाच विचारत होतो. चला, मला जायला उशीर होतोय ऑफिसला. जसा बाबांच्या गाडीचा जाण्याचा आवाज आला तसा गट्टूने जोराने दरवाजा बंद करून घेतला आणि आईजवळ येऊन तिला म्हणाला, आमचं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. अरे, तुम्ही विसरलात का? आज फादर्स डे आहे. आम्ही तेच बोलायला तुझ्याकडे आलो आहोत. आमच्याकडे ना एक सिक्रेट प्लॅन आहे. त्यात तू आमची मदत करशील? पण तुला प्रॉमिस करावं लागेल की संध्याकाळपर्यंत तू बाबांना काही सांगणार नाहीस. अरे पक्कवाला प्रॉमिस, मी काहीच नाही सांगणार. बोला, काय झालं? जसे बाबा ऑफिस मध्ये पोहोचले त्यांनी बघितलं की सुरेश अंकलनी एक छान नवा शर्ट घातला होता. अरे वा सुरेश, तू आज तर नवा शर्ट घातला आहेस. आज काही बर्थडे आहे का? नाही यार, मला फादर्स डेच्या निमित्ताने मुलांनी हे गिफ्ट केलंय. अरे वा, खूपच छान. हॅपी फादर्स डे. हे म्हणताना ते खूप नाराज झाले होते. अरे चिंकी आणि गट्टूने तुला काय दिलं? मला वाटतं ते विसरलेत. अशा प्रकारे ऑफिसमध्ये त्यांच्या मुलांनी काही ना काही गिफ्ट केलं होतं, पण बाबा तर हाच विचार करत होते. चिंकी आणि गट्टूला तर लक्षातच नाहीये. मदर्स डेच्या वेळेला केवढे उतावळे झाले होते. तेव्हा तर सकाळपासून प्लॅनिंग केली होती, आता तर लक्षातही नाही. बाबा खूप नाराज झाले होते. जसं ऑफिस सुटलं तसं ऑफिसच्या खाली असणाऱ्या ग्रोसरीच्या दुकानात दिनेश अंकल घुसत होते. थोडं थांब, मी आलोच. मुलांना रिटर्न गिफ्ट घ्यायचं आहे ना, मग सोबत जाऊ. तू पण घे ना. पण गट्टू चिंकीला फादर्स डे लक्षात नाहीये. तर काय झालं? तू त्यांना गिफ्ट दे आणि त्यांना म्हण की तुमच्यामुळे मी बाबा झालो, म्हणून मी हे फादर्स डेचं सेलिब्रेशन करतोय. म्हणजे माझाच दिवस मीच सेलिब्रेट करू.
अरे शेवटी सेलिब्रेशन तर इम्पॉर्टंट आहे ना. तेच तर आपल्या फॅमिलीला एकमेकांना जोडून ठेवतं. ठीक आहे. बाबांनी चिंकीसाठी एक क्यूटसा फ्रॉक आणि गट्टूसाठी एक छान टी शर्ट घेतला. जसे बाबा घरी आले तेव्हा घरात खूप अंधार होता, पण दरवाजाची कडी उघडी होती. अरे, हा दरवाजा उघडा ठेवून ही सगळी लोक कुठं गेली असतील बरं? अरे यार, केवढा अंधार आहे हा. मला काही दिसत नाहीये. कसं बसं करून बाबा स्विचबोर्ड जवळ आले आणि लाईट लावली. सरप्राईज. गट्टू आणि चिंकी हातात नवीन घड्याळ घेऊन आणि नवे कपडे घालून त्यांच्या समोर उभे होते. त्यांच्या सोबत आईही होती. हे घ्या बाबा, तुमचं नवीन घड्याळ. तुम्हाला हवं होतं ना? आणि आता लवकर तयार व्हा, आपल्याला जत्रेला जायचंय ना. जत्रा? आम्हाला माहितीये तुम्हाला लहानपणापासून जत्रा आवडते, पण आमच्यामुळे तुम्ही कुठलीही मजा करत नाही. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आज आपण जत्रेत फिरायला जायचं आणि रेस्टॉरंटमध्ये जेवणही करायचं. आणि तुम्हाला जे जे आवडतं ते सगळं करायचं. हे ऐकून बाबा खूप खुश झाले होते. मुलांनी दिलेलं सरप्राईज सुद्धा त्यांना खूप आवडलं होतं. पटकन सगळेजण तयार झाले आणि जत्रेसाठी निघाले. आई, तो बघ, सगळ्यात मोठा आकाश पाळणं. त्याच्यामधून सगळं शहर दिसतं असं म्हणतात. अरे, मलाही त्या पाळण्यात बसायला आवडतं. चला, आपण मजा करूया. गट्टू, चिंकी आणि बाबा त्या पाळण्यात बसले. आईला तर खूप भीती वाटत होती, म्हणून ती खालीच थांबली. झोपाळा जोर जोरात गोल गोल फिरत होता. जसे हे तिघे खाली आले तेव्हा गट्टू आणि चिंकीच्या प्लॅनवर बाबा जाम खुश झाले होते, कारण त्यांना लहानपणीचा काळ जगायला मिळाला आणि त्याबरोबरच मुलांनी त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या. आज ते स्वतःला खूप प्राऊड फील करत होते आणि मुलंही त्यांना खुश बघून खूप आनंदी होते. बाबांनी गट्टू चिंकीला मिठी मारली. तुम्ही माझी सगळ्यात छान मुलं आहात. मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं. तुम्ही आमच्यासाठी किती काय काय करता. आम्ही तुमच्यासाठी एवढंही नाही करू शकत. माहितीये, मुलांनी त्यांची पिगी बँक तोडून पैसे जमवले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आजचा खर्च ते त्यांच्या सेव्हिंग्ज मधून करणार आहे. अरे वा, आय एम अ प्राऊड फादर ऑफ माय चिल्ड्रन. अँड वी आर अ प्राऊड चिल्ड्रन ऑफ अवर फादर. आता मला भूक लागलीये, चला ना जेवायला. हो हो, चला चला. मग सगळे रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले. आज तर बाबा खूप जास्त खुश होते. गट्टू, चिंकी आणि आईस्क्रीम. ये ये, आम्ही पास झालो. ये माझ्या हुशार मुलांनो, खूप छान. आई, आम्ही दोघं पहिले आलो. खूप मेहनत केली आहे माझ्या मुलांनी. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिलीये. गट्टू आणि चिंकी शाळेत फर्स्ट आले होते आणि यासोबतच उन्हाळ्याची सुट्टी देखील सुरू झाली होती. आता अभ्यास बिभ्यास सगळं बंद. आता सुरू सुट्ट्या. आता आम्ही जाणार आजी आजोबांच्या घरी. अरे, त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच खेळा. तर मग आता आम्ही चाललो ग्राउंड मध्ये. बाय बाय. गट्टू आणि चिंकीने बॅग्स फेकल्या आणि दोघे जण पळाले ग्राउंड कडे. ये, सुट्ट्या सुरू झाल्या. सांग, आपण काय खेळूया? चला, आपण सगळेजण खेळूयात लपाछपी. आपण सगळेजण लपूयात आणि गट्टू आपल्याला शोधेल. नाही नाही, नेहमी मीच का? यार गट्टू, जा ना. आम्ही लपतो ना. तू 10 आकडे मोज. बरं ठीक आहे, मी तर लगेच सगळ्यांना पकडेन. जा पळा. 1 2 3, मी येतोय. सगळी मुलं खेळण्यात दंग झाली. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. पण हळूहळू सगळ्यांच्याच घशाला कोरड पडू लागली आणि सगळ्यांनाच घाम येऊ लागला. जणू सगळे आत्ता आंघोळ करून आलेत. हाय रे देवा, हा उकाडा. अरे यार, खूपच गरम होतोय. आज सूर्य बाप्पा जरा जास्त चिडल्यासारखा वाटतो आहे. मला खूप तहान लागली आहे. हो, मला पण काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतीये. चला, आपण सगळे लिंबू सरबत पिऊ. अरे, पण नेहमीचे लिंबू सरबतावाले काका दिसत नाहीयेत आपले. तेवढ्यात समोरून नेहमीचे आईस्क्रीम वाले काका येताना दिसले. अरे, ते बघा, समोरून आईस्क्रीम वाले काका येतायत. चला, आपण सगळे आईस्क्रीम खाऊ. चला चला मुलांनो, लवकर लवकर या आणि आईस्क्रीम खा.
मला स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. मला मँगो आईस्क्रीम द्या. मला कॅडबरी चॉकलेटची कॅन्डी. अरे हो हो मुलांनो, सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. 1 मिनिट थांबा. सगळ्या मुलांनी मोठ्या आयटीत आईस्क्रीम खाल्लं. कडक उन्हात मुलांना शांती मिळाली. खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळी मुलं घरी परतली. गट्टू आणि चिंकी खूप थकले होते. अरे मुलांनो, सुट्ट्या लागल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खेळाबिळा. थोडाफार अभ्यासही करा. आता मी तुम्हाला ड्रॉइंग आणि डान्स क्लास मध्ये घालतो, जेणेकरून तुम्ही दिवसभर उन्हात बाहेर फिरणार नाही. नाही, आम्हाला क्लासला नाही जायचं. आम्हाला दिवसभर खेळायचंय. बाहेर बघितलं ऊन किती आहे, आजारी पडाल. उन्हामुळे डिहायड्रेशन होतं. किमान पाणी तरी पीत जा भरपूर. माहितीये, आज खेळता खेळता सगळ्यांचे घसे कोरडे झाले होते, तर आम्ही आईस्क्रीम खाल्लो. अरे देवा, मुलांच्या शाळा चालू होत्या तेच चांगलं होतं. आता सुट्ट्या लागल्या नाहीत तर बाहेरचं खाणं सुरू. हे नक्कीच आजारी पडतील. अगं जाऊ दे, मुलंच आहेत ती. कधीतरी आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं आता दिवसभर रोजच आईस्क्रीम खायची. रोज आईस्क्रीम खाल्ल्यामुळे राजू मात्र आजारी पडला होता. चिंकी, लवकर टीव्ही लाव ना, मला खूप बोर होतंय. अरे थांबा थांबा, मला न्यूज चॅनल बघायचंय. नाही बाबा, आम्हाला आमचं कार्टून बघायचंय. थांबा ना. चिंकीने झटकन रिमोट खेचून टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर आईस्क्रीमची ऍड लागली होती. मस्त मस्त कॅडबरी आईस्क्रीम खा आणि थंड थंड मजा घ्या. बाबा, मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. नाही बाबा, थांबा. आईस्क्रीम खाण्यामुळे राजू आजारी पडला, म्हणून चिंकी हट्ट करू नको. पण कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्याने आजारी नाही पडत. चल ना, तुझी इच्छा होत नाही का रे? इच्छा तर माझी पण आहे, पण मला आजारी नाही पडायचं. हे तर अगदी बरोबर बोललास तू. आता काय करूयात? तेवढ्यात आई बाजारातून सामान घेऊन येते. तिने या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. ती म्हणाली, अरे वा, माझी शहाणी मुलं ती किती समजूतदार झाली आहेत बरं. बघा सौभाग्यवती, कधी कधी आईस्क्रीम खाल्ल्याने कुणी आजारी पडत नाही. आजच्या दिवस खाऊ देत ना. तसे आपली मुलं समजदार आहेत ना. रोज रोज कुठे आईस्क्रीम खाणार आहेत. हो, एक दिवस आईस्क्रीम खाल्ल्याने कोणी आजारी पडत नाही, पण घाण पाण्याचं आईस्क्रीम खाल्ल्याने नक्की आजारी पडाल. तर आता काय करायचं? आयडिया. मी काही फळे आणली आहेत आणि घरी आंबे सुद्धा आहेत. चला, आपण सगळे मिळून आईस्क्रीम बनवूयात. आई, काय आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो? जर तुमची आई सोबत असेल तर टेन्शनची काय बात. सगळेजण हसू लागले आणि किचन कडे निघाले. गट्टू आणि चिंकी तर खूप एक्साइटेड होते, कारण त्यांना आईस्क्रीम जे खायला मिळणार होतं. बाबा सुद्धा खूप एक्साइटेड होते. चिंकीचे बाबा, मी स्ट्रॉबेरीज आणलीये, त्यांना बारीक चिरा. तोपर्यंत मी आंबे चिरते. पण मला तर चॉकलेट फ्लेवर पाहिजे. ठीक आहे, मग एक काम कर, बाजारातून 2 चॉकलेट्स आण. आणि अशा प्रकारे सगळेजण आईस्क्रीम बनवण्यामध्ये मग्न होऊन जातात. जसं बॅटर बनतं, आई त्याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण रात्रभर वाट बघायची आणि उद्या दुपारी आपल्याला मस्त थंड थंड आईस्क्रीम मिळेल. इतका वेळ? अरे बाबा, इतकी मेहनत केली आणि आता याच्या पुढे अजून वेळ लागणार. बेटा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. चिंकीने फ्रीजचं दार उघडलं. आई, अजूनही आईस्क्रीम बनलं नाहीये. हे तर अजून पाणी पाणीच दिसतंय. जितक्या जास्त वेळेला फ्रीज उघडाल तेवढा जास्त वेळ तुम्हाला आईस्क्रीम मिळण्यासाठी. बंद करा दरवाजा. थोडी वाट बघायला शिका. आयुष्यात जर काही चांगलं हवं असेल तर वाट बघणं गरजेचं आहे. गट्टू आणि चिंकी दिवसभर दरवाजा उघडायचे आणि बंद करायचे. ते आईस्क्रीम व्हायची वाट बघत होते. ते दोघेही खूप एक्साइटेड होते. फायनली त्यांचं सकाळी आईस्क्रीम तयार झालं. याहू, आमचं आईस्क्रीम तयार झालं. चल, आपण आता राजू, पिंकी, राधा सगळ्यांना बोलावू आणि त्यांना सुद्धा आईस्क्रीम देऊयात. हो हो, आणि आता आपलं बाहेरचं आईस्क्रीम खाणं बंद. आता आपण घरीच फळांचं आईस्क्रीम करून खाऊयात. आणि आपण आजारीही नाही पडणार. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने आईच्या मदतीने अतिशय समजूतदारपणे उन्हाळ्यावर हेल्दी सोल्युशन शोधूनच काढलं. चिंकी, हे तू काय बनवतीयस? हा बघ माझा सुपर हिरो अवतार. तू हे बघ, हा आहे माझा सुपर वुमन अवतार.
काय तुम्हालाही बनवायचा आहे स्वतःचा अवतार? तर मग प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरती जा आणि 3D Bear ऍपला डाउनलोड करा. आपला फोटो काढून ऍक्सेसरीज सिलेक्ट करा आणि बनवा स्वतःचं AR वर्ल्ड. हाइड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाइड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे? मी तर रोज हाइड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतं. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते. तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईलमध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना? ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा. आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं, तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणारे आणि कोण शोधणारे? गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू. गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं, कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं, पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला,
आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे, सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा अलर्ट रहा, बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चालाक आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय बाबा, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? पहा गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1 2. अरे ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1 2 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा 3D बेअर ॲप आणि बनवा स्वतःचा नवीन AR वर्ल्ड. आपली क्रिएटिव्हिटी शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि मिळवा खूप सारे लाईक्स. सायकलची स्पर्धा. गट्टू आणि बंटी आपल्या सायकल्स गार्डन मध्ये चालवत असतात आणि चिंकी दोघांसाठी टाळ्या वाजवून शाउटिंग करत असते. गट्टू, मलाही सायकल दे, मलाही चालवायची आहे. गट्टू चिंकीला सायकल देतो. चिंकी अगदी आनंदाने चेकाळून जाते आणि गार्डनला 2 राऊंड मारते. तेवढ्यात बंटी म्हणतो, या वेळेला सायकल कॉम्पिटिशन मध्ये तू सुद्धा भाग घे. तू केवढी चांगली सायकल चालवतेस. हो चिंकी, बंटी खरं बोलतोय. 2 आठवड्यानंतर शाळेत होणाऱ्या स्पर्धेमध्ये तूही तुझं नाव दे. आपण तिघही सोबत तयारी करू. ठीक आहे गट्टू. दोघेही घरी येतात आणि आई बाबांची गप्पा मारू लागतात. बाबा, मीही यावर्षी सायकलच्या स्पर्धेमध्ये गट्टू आणि बंटी सोबत भाग घेणार आहे. हो, नक्कीच भाग घेतला पाहिजे सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये बेटा. उद्याच फॉर्म भरून टाक गट्टू आणि बंटी सोबत. हो बाबा. पीटी क्लास सुरू होतो. सगळी मुलं पीटी करत असतात की तेवढ्यात सर क्लासमध्ये येतात. मी रजिस्टर घेऊन आलोय. सगळी मुलं स्पोर्ट्स मध्ये आपापलं नाव लिहा. जे कोणी आत्तासाठी बॅडमिंटन, फुटबॉल आणि सायकल स्पर्धेसाठी नावं देऊ इच्छितात त्यांनी आपली नावं द्यावीत. 2 दिवसानंतर रोज याची प्रॅक्टिस सुरू केली जाईल. सर, मी सायकल चालवणार आहे. मी बॅडमिंटन खेळणार आहे. मी पण सायकल चालवणार आहे. हळूहळू सगळी मुलं आपलं नाव देतात आणि शाळेमध्ये सगळ्या गेम्सची प्रॅक्टिस सुरू होते. चिंकी, बंटी आणि गट्टू रोज संध्याकाळी सोसायटीमध्ये अर्धा तास रेसची तयारी करत असतात. चिंकी, तू सायकल चालवण्याच्या आधी थोडं पळ, म्हणजे सायकल चालवताना तुला दम नाही लागणार. पीटीच्या सरांनी सांगितलं की वॉर्मअप खूप गरजेचं आहे. ठीक आहे गट्टू, मलाही कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा जिंकायची आहे. हे बघ, जिंकणार तर मीच आहे, तू दुसरी आहे. नाही. बाबा ज्या दोघांच्याही खोड्या बघत असतात ते पाहून ते हसू लागतात आणि म्हणतात, जो बेस्ट असेल तो जिंकेल. हार जीत महत्वाची नसते बाळांनो. महत्व आहे खेळण्याला आणि टीम वर्कवर विश्वास ठेवणं. आपल्याला खेळातून नेहमी टीमवर्क शिकायला मिळतं. त्यामुळे आज नंतर फर्स्ट आणि सेकंड बद्दल बोलायचं नाही, फक्त खेळण्याबद्दल बोलायचं. त्यामुळे तुम्ही दोघं आपलं बेस्ट द्या, हार जीत सगळं सोडून. गट्टू चिंकी दोघंही हसू लागतात. हो बाबा, आय विल गिव्ह माय बेस्ट. दोघंही परत सायकल चालवू लागतात. काही दिवसातच स्पर्धा सुरू होते. एकूण 10 मुलं आपापल्या सायकल्स घेऊन मैदानामध्ये उभे राहतात. गट्टू, चिंकी आणि बंटी देखील आपापली पोझिशन घेतात.
दुरून आई आणि बाबा जोर जोरात हुटिंग करत असतात. गट्टू, गट्टू, चिंकी, चिंकी. बाकी मुलांचे पॅरेंट्स सुद्धा शाउटिंग करत असतात. सगळे आपापली सायकल चेक करत असतात. दूर टेंटमध्ये टीचर कमेंट्री करत असतात. आणि आज स्पोर्ट्स वीकचा तिसरा दिवस आहे. थोड्याच वेळात सायकलची स्पर्धा सुरू होत आहे, ज्यामध्ये एकूण 10 मुलं भाग घेत आहेत. पाहुयात कोण जिंकतंय. पण फक्त इतकंच म्हणेन की मे द बेस्ट पर्सन विन. थोड्या वेळातच पीटीचे सर शिट्टी वाजवतात. सगळी मुलं जोरात सायकल चालवायला सुरू करतात. बाकी लोक जोर जोरात ओरडत असतात, ये. आणि गर्दीत बाकी पॅरेंट्स सुद्धा आपापल्या मुलांची नावं घेत असतात. गट्टू, 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 गट्टू. चिंकी, 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 चिंकी. बाकीच्यांची ही नावं सगळेजण सतत घेत असतात. मुलं अगदी जोरात एकमेकांना ओव्हरटेक करत असतात आणि कमेंटेटर आपल्या माईक वरून सतत बोलत असतात. आणि हे बंटीने गट्टूला ओव्हरटेक केलं, पण सुद्धा सगळ्यात पुढे चाललीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वर्षी ही कॉम्पिटिशन सुधाने जिंकली होती, पण या वर्षी 5 नवीन मुलांनी भाग घेतलाय. तेवढ्यात चिंकी गट्टूला ओव्हरटेक करते. ये, मी आता जिंकणार. गट्टू हे सगळं बघून अजून जोरात सायकल चालवू लागतो. अरे हे काय, चिंकीने अगोदर गट्टूला मागे टाकलं आणि आता बंटीला सुद्धा ओव्हरटेक केलं, पण सुधा अजूनही नंबर 1 लाच आहे. यावेळेस तर मीच पहिली येणार आहे. बघतेच सुधा कशी जिंकते. असं बोलत चिंकी अजून जोरात सायकल चालवायला सुरुवात करते, जेवढी तिची कपॅसिटी सुद्धा नसते. गट्टू आणि चिंकी तिच्या पाठीमागे चालत असतात. मी कोणालाही पहिला येऊ देणार नाही, आता करतो चिंकीला क्रॉस. असं बोलता बोलता बंटी चिंकीला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो. दर्शकांमध्ये बसलेली लोक जोर जोरात शाउटिंग करू लागतात. सगळं वातावरण अगदी पाहण्यासारखं होतं. चिंकी खूप जोरात सायकल चालवू लागते की त्यावर ती कंट्रोल करू शकत नाही आणि तिच्या पायाखालून पॅडल निसटतात. अरे देवा, हे काय होतंय? सायकलचं पॅडल कसं निसटलं? गट्टू सायकल चालवत म्हणतो, चिंकी, तुझ्या सायकलची चेन निघालीये, परत लाव. चेन? ती कशी काय निसटली गट्टू? मला तर चेन लावताच येत नाही. बाकी लोक जोर जोरात शाउटिंग करत असतात. चिंकी, 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 सायकलची चेन लाव. अरे हे काय झालं? चिंकीच्या सायकलची तर चेन पडली. काय ती मागेच राहणार? ही स्पर्धा तर खूपच रोचक वाटतीये, पण मी हे काय बघतोय? गट्टू सुद्धा थांबलाय. त्याने आपल्या सायकलला स्टँड वरती उभं केलंय आणि तो चिंकीच्या दिशेने जातोय. अरे गट्टू, तू स्पर्धा का सोडलीस? मैदानात सगळे जण अगदी शांत होतात. गट्टू धावतच चिंकीकडे जातो. अरे बाकीचे सगळे पुढे जात आहेत हळूहळू. काही हरकत नाही चिंकी, मी तुझ्या सायकलची चेन लावून देतो, मग आपण दोघं स्पर्धा जिंकू. हे सगळं बघून आई बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. बाकी लोकही जोर जोरात टाळ्या वाजवून या दोघांच्या नावाचा गजर करत असतात. गट्टू चिंकीच्या सायकलची चेन लावतो आहे. भावा बहिणीचं असं प्रेम मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. बघूया तेवढा उशीर झाल्यानंतर ते काय जिंकू शकतात, कारण हळूहळू सगळी मुलं पुढे गेलेली आहेत. गट्टू सायकलची चेन लावून देतो आणि दोघे परत सायकल चालवू लागतात. सगळ्या स्टेडियम मध्ये सगळे लोक उभे राहून जोर जोरात दोघांचं नाव पुकारतात. आणि सुधा नेहमीप्रमाणे फर्स्ट आलेली आहे. बंटी सेकंड आणि विपुल थर्ड. गट्टू आणि चिंकी खूप मागे राहिलेत. थोड्या वेळाने पोडियम लावतात. तिघेही जण आपापल्या रँकिंग नुसार उभे राहतात. तेवढ्यात प्रिन्सिपल सर माईकवर येऊन म्हणतात, तसं पाहिलं तर ही कॉम्पिटिशन जिंकणारे सुधा, बंटी आणि विपुल, ज्यांना फर्स्ट, सेकंड आणि थर्डचं प्राइज दिलं जाईल. पण ज्या 2 मुलांनी टीम वर्क केलं, त्यासोबत हे सगळ्यांना शिकवलं की संकटात आपल्या लोकांना कधीही एकटं सोडायचं नाही, ते आहेत गट्टू आणि चिंकी. गट्टूने चिंकीच्या सायकलची चेन लावत असताना हाही विचार केला नाही की तो स्वतः हरेल. त्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीस आपण त्या दोघांनाही देणार आहोत. हे पाहून चिंकी सुद्धा जोर जोरात टाळ्या वाजवू लागते. आई बाबा दोघांकडेही आनंदाने पाहतात. सगळेजण गट्टूचं जोर जोरात नाव घेत असतात. गट्टू बक्षीस स्वीकारून आईकडे पळतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू गट्टू.
येस गट्टू. तेवढ्यात चिंकी पाठीमागून येऊन गट्टूला मिठी मारते. गट्टू. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील. बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. ठीक आहे. सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे. आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वा बाई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू, चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे
कविता आठवतीये ना? हो आई, मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्या सोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा, आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो, तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला, जाळी जड झालीये. चिंकी, मदत मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचे टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई बघा केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओहो गट्टू, मला लागलं. थांब थोडस, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू, चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू, चिंकी, आई तयार झाली की नाही? चला, आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्सायटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू, चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोच कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोच काही कामाची नाही. चल, ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्सायटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकवण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत रहा. ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले
आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात. त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी, मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस. शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला. पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं, पण तो अगदी स्टाईलमध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे. अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकीनंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला. तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला. अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये. पासपोर्ट साईज फोटो झालाय. आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा, प्लीज मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले. एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला, तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता.
त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला. आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. गट्टूचा बेस्ट फ्रेंड. एकदा एका शहरात एक गट्टू नावाचा 7 वर्षाचा लहान मुलगा त्याच्या आई बाबांसोबत राहत होता. गट्टू अभ्यासात आणि सर्व बाबतींमध्ये खूप तरबेज होता, म्हणून त्याचे आई बाबा आणि त्याचे टीचर त्याच्यावर बरेच खुश असायचे. गट्टूच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा देखील शिकत होता. गट्टू आणि राहुल खूप चांगले मित्र होते, पण गट्टू जेवढा साधा भोळा होता, राहुल तेवढाच बदमाश होता. त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही मस्तीखोर कल्पना येतच असत. काही दिवसांनी एकदा टीचर वर्गातील सर्व मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची इंग्लिशची टेस्ट होणार आहे, म्हणून उद्या तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करून या. आणि लक्षात ठेवा की ज्याला कमी मार्क येतील त्याला मी प्रिन्सिपल सरांकडे घेऊन जाणार आहे. हे ऐकून गट्टू घाबरला. प्रिन्सिपल सर तर खूप ओरडतात, म्हणून उद्या मी खूप चांगला अभ्यास करून येईल. शाळा सुटल्यानंतर गट्टू सरळ त्याच्या घरी गेला आणि जेवल्यानंतर लगेचच अभ्यास करायला बसला. अभ्यास करता करता संध्याकाळ झाली, तेव्हा अचानक राहुल गट्टूच्या रूम मध्ये आला. अरे राहुल, तू इथे कधी आलास? मी तुला पार्क मध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. चाल, आपण पार्क मध्ये जाऊन खेळू. पण मी आज पार्क मध्ये खेळायला येऊ शकणार नाही. मला अजून 2 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. तू पण घरी जाऊन इंग्लिशच्या टेस्टचा अभ्यास कर. तुला तर माहीतच आहे की मी कितीही प्रयत्न केला तरी मला हे धडे लक्षात राहत नाहीत. ठीक आहे, तर तू जाऊन पार्क मध्ये खेळ आणि परीक्षेत माझा पेपर कॉपी करून पास हो.
दुसऱ्या दिवशी दोघांनी असंच केलं. जेव्हा परीक्षा सुरू झाली तेव्हा सर्वात आधी गट्टूने आपला पेपर पटपट लिहून पूर्ण केला आणि नंतर त्याने हळूच त्याच्या जवळ बसलेल्या राहुलला आपला पेपर दाखवून चीटिंग करण्यास मदत केली. राहुलला एवढे चांगले मार्क्स मिळालेले पाहून टीचर विचारात पडली. राहुल तर पूर्ण दिवस फक्त मस्तीच करत असतो, मग याला 10 पैकी 10 मार्क कसे मिळू शकतात? असा विचार करून टीचर वर्गातील मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची गणिताची परीक्षा होणार आहे. हे ऐकून गट्टू राहुलला बोलला, राहुल, तू काळजी करू नको. मी उद्या सुद्धा तुला चीटिंग करण्यात अशीच मदत करेन. दुसऱ्या दिवशी देखील दोघेही नेहमीप्रमाणे एकत्र बसून परीक्षा देऊ लागले. परंतु तेव्हाच टीचर गट्टूला म्हणाली, गट्टू, तू इथे सोनाच्या बाजूला बस. पण टीचर, मी तर नेहमी राहुलच्या बाजूला बसतो. पण आज तुला याच ठिकाणी बसावं लागेल. टीचरने असं सांगितल्यावर गट्टू सोनाच्या बाजूला जाऊन बसला आणि राहुलला एकटं बसूनच परीक्षा द्यावी लागली. गट्टूने उदास मनाने आपला पेपर लवकर लिहून संपवला. पण राहुल मनात हाच विचार करू लागला की मला तर एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, मी काय करू? राहुल नापास झाल्यावर गट्टू आणि राहुल रडू लागले. तू मला सांगितलं होतं की तू मला तुझ्या पेपर मधून कॉपी करायला देशील. सॉरी राहुल, पण टीचरने माझी जागा बदलली होती. त्या दोघांना रडताना पाहून टीचर त्यांच्या जवळ आली आणि त्यांना समजावून सांगू लागली, राहुल, मला माहित होतं तू नेहमी गट्टूची उत्तरपत्रिका पाहून चीटिंग करून पास होतोस, म्हणूनच मी आज जाणून बुजून तुमच्या दोघांची जागा बदलली होती. आणि गट्टू, राहुलपेक्षा हा धडा तुझ्यासाठी आहे. चांगला मित्र आपल्या मित्राला चुकीचे कामं करण्यापासून रोखतो, त्याच्या चुका लपवून त्याला मदत करत नाही. तर मुलांनो, या गोष्टीपासून तुम्हाला हे समजते की आपण मित्रांच्या चुका लपवल्या नाही पाहिजे. या उलट एक चांगला मित्र म्हणून आपल्या मित्रांना चुका करण्यापासून रोखले पाहिजे. गट्टूचा रेनकोट. आज खूप रेनी दिवस होता आणि नुकतंच मुलांची छत्री आणि रेनकोटाची खरेदी झाली होती. गट्टूला एवढ्या पावसात शाळेत जायची अजिबात इच्छा नव्हती. चला गट्टू, चिंकी, लवकर तयार व्हा. शाळेत जायचं नाहीये का? आई, मी तर तयार झाले. अरे गट्टू, उठ आता. चिंकी तयारही झाली. आई, बघ ना बाहेर किती पाऊस आहे. मला नाही जायचं, पूर्ण भिजून जातो मी. अच्छा, तुला उन्हाळ्यात ऊन लागतं आणि पावसाळ्यात पाऊस आणि थंडीमध्ये थंडी वाजते. मग तू तीनही ऋतूत शाळेत जाणार नाही का? कालच तर रविवारची सुट्टी होती. आज सायन्सच्या बाई इम्पॉर्टंट नोट्स देणार आहेत, त्यामुळे शाळेत तर आज जावंच लागेल. आज राहू दे ना चिंकी, आज नको जाऊयात. गट्टू, लवकर तयार हो. जर आज तू शाळेत गेलास तर मी संध्याकाळी तुझी फेवरेट आलू टिक्की बनवेल. काय, खरंच तू माझ्यासाठी आलू टिक्की बनवणार? हो बाबा, खरंच बनवेल. आता उठ आणि लवकर तयार हो. आईनं खूप समजावल्यानंतर गट्टू शेवटी शाळेत जायला तयार झाला. गट्टूने रेनकोट घातला आणि चिंकी छत्री घेऊन शाळेत जायला तयार झाली. तेवढ्यात अचानक जोराचं वादळ आलं. अरे हे देवा, पाऊस काय कमी होता म्हणून आता वारंही सुटले. आता शाळेत कसं जाणार? गट्टू, लवकर पळ, आपण शाळेजवळ पोहोचलोय. जर लवकर पळालो तर आपण शाळेत पोहोचून जाऊ. छत्री पण उडतीये. आज आपण पक्क भिजणार आहोत. ओ नो. कसं बस त्या वादळाला चुकवत गट्टू आणि चिंकी एकदाचे शाळेमध्ये पोहोचले. पण तोपर्यंत काही झाडं मोडून खाली पडली होती आणि गट्टू चिंकी थोडे घाबरलेही होते. अरे गट्टू चिंकी, हे काय, तुम्ही तर भिजलात. शाळेत कसे बसणार ओल्या कपड्यांसोबत? चला लवकर, शाळा सुरू होणार आहे. शिक्षक पण येणार आहेत. गुड मॉर्निंग टीचर. व्हेरी गुड मॉर्निंग मुलांनो. अरे वा, मातीचा का छान वास येतोय. कीप सायलेन्स. आज आपण पावसावरची कविता ऐकणार आहोत. चला, सगळ्यांनी आपापली पुस्तकं काढा. रिमझिम रिमझिम बरसला पाऊस, बघा ही आली वर्षा राणी. काळे काळे ढग गरजतात, झम झमाझम जोरात बरसतात. टीचर कविता शिकवत होत्या, पण गट्टूची नजर मात्र बाहेरच होती.
ते बघून टीचरने जोरात गट्टूला आवाज दिला. गट्टू, लक्ष कुठे? आता मी जी कविता शिकवतीये त्या ओळींचा अर्थ सांग. अहो बाई, तुम्ही कविता शिकवतायत पण त्या ओळींमध्ये पावसाचं वर्णन केलंय. आणि इतका छान सुंदर पाऊस मला समोर दिसतोय आणि तुम्ही पुस्तकात का दाखवताय? हो टीचर, पुस्तकामध्ये कवितेचा आनंद घेण्यापेक्षा बाहेर जाऊन पावसाचा आनंद घ्यायला हवा. हो, पुस्तकात किती वेळ पाऊस शिकवणार, जेव्हा की इतका सुंदर पाऊस आपल्या डोळ्यांच्या समोर दिसतोय. हा खूप मोठा अन्याय आहे आपल्या सोबत. शांत व्हा मुलांनो, मला तुमच्या भावना कळतायत. पण आता आपण शाळेच्या वेळेत आहोत. आता जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही भिजून जाईल आणि आजारी पडाल आणि तुमचे आई वडील येऊन आम्हाला ओरडतील. टीचर, मी रेनकोट आणलाय, मला जाऊ द्या, मी नाही भिजणार. कालच्या वेदर फॉरकास्ट मध्ये सांगितलं होतं की आज पाऊस होणार आहे, त्यामुळे जबरदस्तीने आईने हा रेनकोट माझ्या बॅगेत दिला. बाई, गट्टूकडेही रेनकोट आहे आणि माझ्याकडे छत्री. सगळी मुलं एक एक करून पावसात भिजण्याचा हट्ट करू लागली, पण टीचरनेही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि म्हणाल्या, तुम्हाला कविता शिकायची नसेल तर काही हरकत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना कागदाची होडी बनवायला शिकवते. आज आपण कार्यानुभवाचा तास घेऊ. घरी जाताना ह्या होड्या तुम्ही पाण्यात सोडा. सगळी मुलं सुद्धा खूप खुश झाली. टीचरनी सगळ्यांना नाव बनवायला शिकवलं. शाळा सुटतेवेळी पाऊस कमी झाला होता. सगळी मुलं पटापटा आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. चल गट्टू, बघूयात पहिल्यांदाच कोण घरी पोहोचतं. ऑन युअर मार्क्स, गेट सेट गो. सगळ्या मुलांमध्ये रेस लागली. सगळे पळू लागले, पण रस्त्यात पाय घसरून चिंकी पडली. अरे यार, माझा ड्रेसच खराब झाला आणि माझी छत्री तुटली. आता आई खूप ओरडेल. सगळेजण तिच्यावर हसू लागले. पिंकी आपला हात देऊन चिंकीला उठवू लागली. तेवढ्यात बंटीने पिंकीला मागून धक्का दिला आणि पिंकीही पडली. ए बंटी के बच्चे, मी तुला सोडणारच नाही. आणि तिने बंटीलाही पाडलं. असं करता करता सगळी मुलं पडली आणि तिथेच पाण्यात खेळू लागली. तेवढ्यात गट्टूला पावसात समोर दोन छोटी मुलं भिजताना दिसली. अरे ते बघा, ते दोघं पावसात भिजतात. अरे त्यांच्याकडे छत्री किंवा रेनकोट नाहीये. चला त्यांच्याकडे आपण बोलूयात. अरे मित्रांनो, तुम्ही एवढ्या पावसात असे का बसलात? खेळायला आला असाल तर आम्हाला जॉईन करू शकता. या. नाही, आम्ही खेळायला नाही आलो. जर खेळायला नाही आला आहात तर घरी जा. बाई म्हणतात, जर जास्त वेळ पावसात भिजलात किंवा ओल्या कपड्यात जास्त वेळ राहिलात तर आजारी पडाल. नाही, आम्ही रस्ता चुकलोय आणि आमच्याकडे तर फोन पण नाही आमच्या आईबाबांना फोन करायला. तेवढ्यात गट्टूच्या डोक्यात एक आयडिया आली आणि एकमेकांच्या कानात त्याने सगळ्यांना आयडिया सांगितली आणि त्या मुलांना म्हणाला, चला आमच्या सोबत चला. पण जायचंय कुठे? अरे चला, लवकर चला. गट्टू आणि त्याचे मित्र त्यांना आपल्या छत्रीत घेऊन आपल्या कॉलनीत घेऊन आले आणि कॉलनीच्या एका ओपन शेड मध्ये घेऊन आले आणि त्यांना बसा म्हणाला. अरे गट्टू, पण कोणी पाहिलं तर? डोंट वरी, जर गट्टू आहे सोबत तर काळजीचं काय कारण. थांबा, मी येतोच. गट्टू पटकन आपल्या घरी गेला आणि एक मोठी छत्री आणि रेनकोट घेऊन चालू लागला. तेवढ्यात आईने त्याला बघितलं. गट्टू, रेनकोट असून सुद्धा भिजलास आणि ही छत्री आणि रेनकोट घेऊन कुठे चाललास? आणि चिंकी कुठे? पूर्ण घर घाण केलंय. आई, त्या समोरच्या शर्मा काकूंनी छत्री मागवलीये. मी देऊन येतो त्यांना. त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आले आहेत. चिंकीही तिथेच थांबलीये. मी लगेच आलो. गट्टू पटापट छत्री आणि रेनकोट घेऊन शेड जवळ गेला आणि छत्रीमध्ये रॅप केलेले कोरडे कपडे त्या दोघांना घालण्याकरता दिले आणि पावसापासून वाचण्यासाठी ती छत्री आणि रेनकोट त्यांना दिला. तू खूप हुशार आहेस गट्टू. हो, माझ्या डोक्यात आलंच नसतं. थँक्यू गट्टू. तेवढ्यात त्यांच्या मागून आई आली आणि हे सगळं आईने ऐकलं आणि तिला गट्टूचा खूप अभिमान वाटला. गट्टू, चिंकी, तर या आहेत तुमच्या शर्मा काकू. आईला बघून सगळी मुलं घाबरली. सॉरी आई. पण आईला सॉरी ऐकायचं नव्हतं. आपल्या मुलांना तिनं छातीशी धरलं
आणि तिचे डोळे भरून आले. सॉरी नका म्हणू, आज तुमच्यामुळे माझी मान उंचावली गेली. मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी दयाळू मुलं मिळाली. आईची अनएक्सपेक्टेड रिॲक्शन बघून सगळी मुलं खुश झाली. बंटी त्या दोघांसाठी गरमागरम नाश्ता घेऊन आला. पाऊस थांबल्यानंतर गट्टू चिंकीच्या बाबांनी राजू गोलूच्या आईबाबांना फोन केला आणि नीट ॲड्रेस विचारून त्यांना त्यांच्या घरी सोडलं. दिवाळीची स्वच्छता. दरवर्षी दिवाळी आपल्यासोबत 3 प्रकारच्या गोष्टी घेऊन येते. पहिली शाळेच्या सुट्ट्या, दुसरीकडे कुठे गेलो तर सणाची मजा, खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि फटाके. त्यासोबत तिसरी गोष्ट म्हणजे गट्टू चिंकी सोबत इतर सगळी मुलं टाळू इच्छितात पण बिचारे टाळू शकत नाहीत, आणि ती आहे दिवाळीच्या अगोदरची घराची साफसफाई. एके वर्षी गट्टू चिंकीला आजीने सफाईचं महत्त्व सांगितलं होतं. गट्टू आणि चिंकी या गोष्टीला मानतातही, पण काम करायला कोणाला आवडतं? गट्टू चिंकी शाळेतून घरी येताना, चिंकी, आपल्या परीक्षाही संपत आल्या आहेत, आता सुट्ट्याही सुरू होतील. यात नाराज कशाला होतो गट्टू? सुट्ट्या लागल्या आहेत तर मजा येईल ना. तुला कळालं नाही चिंकी, आई घरी साफसफाई करायला सांगेल, जे मला अजिबात आवडत नाही. गट्टू, हे तर चुकीचं आहे. जर आपल्याला दिवाळी साजरी करायची असेल तर आपल्याला स्वच्छता करायलाच हवी. गट्टू चिंकी घरी पोहोचले. मग काय होतं, आई आणि बाबा अगोदरच घराची स्वच्छता करत होते. सगळ्या घरात वस्तू सगळ्या विखुरल्या होत्या. बऱ्याचशा गोष्टी आपल्या जागेवरही नव्हत्या. अरे बापरे, आई, घराचं काय झालं हे? गट्टू बाळा, दिवाळी येतेय, आपल्याला स्वच्छता तर करायची आहे. चल, तू पण कपडे बदल आणि आम्हाला मदत कर. चिंकी, त्याला झाडू दे जरा. चिंकीने लगेचच आईला झाडू दिला आणि आपल्या खोलीत गेली आणि आपल्या शाळेचा युनिफॉर्म बदलून घरच्या कामाला लागली. पण गट्टू अजूनही आपल्या जागेवरच उभा होता. गट्टू, तुझा युनिफॉर्म खराब होईल बेटा, चला घरच्या स्वच्छतेसाठी मदत करा. इच्छा नसतानाही गट्टूने कपडे बदलले आणि कामाला लागला. चिंकी शिडीवर चढून वरच्या माळ्याची साफसफाई करू लागली आणि एकदम आनंदाने ओरडू लागली. अरे वा, बघा बघा, मला काय मिळालं. किती दिवसापासून शोधत होते मी, आता हे माझं आहे. चिंकीने आपल्या हातामध्ये जुनी चमकणारी एक छान गोटी घेतली. आई बाबा आणि गट्टूने चिंकीच्या हातात चमकणारी गोटी पाहिली. नाही चिंकी, हे माझं आहे, माझ्याकडून हरवलं होतं, पण इथे कसं आलं? चल, मला परत दे. गट्टू, मी नाही देणार परत, हे मला मिळालंय. पाहिलंच गट्टू, चिंकीनं मनापासून आवरायला सुरुवात केली आणि तिला जुनी गोष्ट सापडली. चल, तूही पटापट स्वच्छता कर, कदाचित तुलाही काही सापडेल. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीमध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशनच लागली. मला नव्हतं माहिती घराची स्वच्छता केल्याने आपल्या जुन्या गोष्टी सहज मिळतात, नाहीतर मी सगळ्यात आधी स्वच्छ करायला घेतलं असतं आणि माझा चमकणारा दगडही हरवला नसता. बघितलंस, सणाच्या आधी उगाच स्वच्छता नाही करत, काहीतरी खास कारण असतंच. आणि गट्टू चिंकी, तुम्हाला दोघांना एक अजून कारण मिळालंय. जोरदार कामाला लागा आता. गट्टू आणि चिंकी जोरदार पद्धतीने घराच्या साफसफाईला लागले. आई, मला धूळ साफ करायला झाडू दे ना. माझा हात पोचत नाहीये. ठीक आहे चिंकी, तिथेच थांब, मी देते. आई, ही तर चिटिंग करतीये ना. तू चिंकीची मदत नाही करू शकत. चिंकीला काही मिळालं तर ती माझ्यासोबत शेअरही करणार नाही. अरे बेटा, काय तू एवढा सिरियस झालास? चिंकी झाडूशिवाय कशी काय धूळ स्वच्छ करेल? चिंकीने चुटकी वाजवली आणि तिला काहीतरी आयडिया सुचली. डोंट वरी बाबा, मला माहितीये मला काय करायचंय ते. चिंकीने आपल्या जवळ पडलेली काठी उचलली आणि त्यावर एक कापड बांधलं, ज्यामुळे चिंकीने उभ्या उभ्या झटकायला छोटा झाडू तयार केला. हे बघा, आता ह्या नवीन डस्टरने मी धूळ साफ करेन. अरे वा चिंकी, मी सुद्धा लहानपणी असंच लाकडाला कापड बांधून डस्टर तयार करत असे आणि तू सुद्धा तेच केलं. खूप छान. गट्टू जे कपाट साफ करत होता त्यात त्याला त्याचा टी शर्ट सापडला. हे बघा, मला माझा टी शर्ट मिळाला. खूप दिवसांपासून शोधत होतो. हे बघा, मला माझी चित्रकलेची वही मिळाली. लहानपणी मी कसं चित्र काढत होते बघ आई. चिंकीलाही तिचं जुनं ड्रॉइंग बुक मिळालं. चिंकी खूप खुश झाली. अशा प्रकारे गट्टू, चिंकी आणि आईबाबांनी मिळून
सगळा हॉल स्वच्छ केला. आता वेळ होती किचनची. चला, हॉलचं काम तर संपलं. आता बघू किचनमध्ये गट्टू चिंकीला काय मिळतं ते. आणि आपल्याला स्पर्धेचा विजेताही घोषित करायचा आहे. मुलांसोबत तुम्हीही लहान झालात, पण ठीक आहे. स्वच्छता मुलं मनापासून करतायत हे बघून मला खूप जास्त आनंद झाला. जसं बाबा म्हणाले की आपल्याला आता किचन साफ करायचे, तसे गट्टू आणि चिंकी किचनची साफसफाई करण्यासाठी तुटून पडले. गट्टू आणि चिंकीने किचन साफ करायला आपली कंबर कसली. गट्टूने आपल्या कपाळावर पट्टी बांधली, खांद्यावरही कपडा ठेवला आणि हातामध्ये झाडू घेऊन जाळी आणि धूळ साफ करू लागला. गट्टू, तुला आठवतंय आपण आपला लकी क्रिकेटचा बॉल हरवला होता. हॉलमध्ये तर मिळाली नाही, कदाचित स्वयंपाकघरातच मिळेल. चिंकी, तो बॉल आपल्याला खरंच खूप लकी होता. तसा बॉल अजून मला मिळालाच नाही. काश आपल्याला आपला बॉल मिळेल. आई बाबा सुद्धा गट्टू आणि चिंकीची मदत करू लागले. गट्टू, चिंकी, मी हे काही सामान काढले. यामध्ये जर काही गरजेचं असेल तर तेवढं बघून घ्या. ठीक आहे बाळांनो, नाहीतर मी हे भंगारवाल्याला देईन. आईनं खूप असं सामान एका जागी ठेवलं. गट्टूने आपल्या हातातलं काम संपवलं आणि चिंकी सोबत त्या जुन्या वस्तूंमधून आपला बॉल शोधू लागला. चिंकी ही त्या जुन्या वस्तूंवरती तुटून पडली. अरे गट्टू, चिंकी, काय शोधताय? आई, आम्ही आमचा जुना बॉल हरवला होता. कदाचित तो मिळेल. अच्छा, असंय तर बघूयात किचन स्वच्छ करण्याचा फायदा नेमका कोणाला होतोय ते, गट्टूला की चिंकीला. गट्टू आणि चिंकीने सगळं सामान इकडचं तिकडं केलं, पण त्यांना बॉल मिळाला नाही. जाऊ दे, पूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ झालं. मला माझा बॉल नाही मिळाला. आता मी स्वच्छता नाही करणार. खूप थकलोय. पण बाळा, अजून स्वच्छता पूर्ण झाली नाहीये. काम पूर्ण करा ना. पण गट्टूनं ऐकलं नाही आणि तो जाऊ लागला. पण चिंकीनं किचनच्या कानाकोपऱ्यात झाडू मारायला सुरुवात केली आणि ती एकदम उडाली. ये, मला बॉल मिळाला. आमचा लकी बॉल आम्हाला मिळाला. चिंकीचा आवाज ऐकून गट्टू किचनमध्ये पळत आला. अरे वा, लकी बॉल मिळाला. दे चिंकी, मला बॉल दे. नाही गट्टू, हा बॉल चिंकीला मिळालाय. तू तर थकून निघून गेला होतास. तू हार मानलीस. पण चिंकीने असं नाही केलं. चिंकीनं दिवाळीच्या स्वच्छतेत माझी आणि आईची पूर्ण मदत केली आहे. तर या कॉम्पिटिशनची विजेती आहे चिंकी. व्हेरी गुड चिंकी, व्हेरी गुड. पालकांनंतर मुले आपला काही वेळ शाळेत आपल्या शिक्षकांबरोबर घालवतात. शिक्षकही मुलांसोबत एवढे मिसळून जातात की लहान मुलांची जिद्द आणि मस्ती त्यांना आपली वाटू लागते. गट्टू आणि चिंकी शाळेच्या मैदानावर टीचर्स दिनानिमित्त प्रॅक्टिस करत होते. यंदा मीही शिक्षक होणार आणि मी गणित शिकवणार. मीही शिकवणार. मलाही शिक्षक व्हायचंय. मी शिक्षक नाही होणार. मला भीती वाटते. भूषण, तू पीटी टीचरचा सब्जेक्ट शिकव ना. आम्हाला खूप मजा येईल. बंटीच्या या गोष्टीवर सगळे हसतात, कारण शाळेतले पीटी टीचर शर्मा सर फार स्ट्रिक्ट आहेत आणि सगळे त्यांना घाबरतात. उद्या मी आईची साडी नेसणार आहे. चिंकी, तू सुद्धा साडी नेस. हो पिंकी, खूप मजा येईल. मी सगळ्यात सुंदर साडी सिलेक्ट करेन. मग आम्ही सगळे बाबांचा शर्ट घालून येऊ. सगळी मुलं हसायला लागली. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि शाळेतला आजचा दिवस संपला. गट्टू आणि चिंकी उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त आपल्या घरी सांगत होते. आई, तुला माहितीये, मी उद्या एक सब्जेक्ट शिकवणार आहे आणि शिक्षक होण्यासाठी मला तुझी साडी पाहिजे. हो हो चिंकी, तू माझी साडी नेसू शकतेस. आणि हो, शिक्षकासारखे कपडे घालून शिक्षकासारखं हुशार सुद्धा व्हायचंय. म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सोडवू शकाल. असं असतं का आई? आता मला भीती वाटते. त्यात काय घाबरायचं? तुला मुलांसमोर उभं राहून एक धडाच तर शिकवायचाय. अजिबात घाबरू नकोस. गट्टू, मला असं वाटतं तुझी शिक्षक दिनाची तयारी झालीये. उद्या तुला अनुभव येईलच. पण मस्तीखोर मुलांना शिकवणं सोपं नसतं बेटा. हो आई, मी खूप प्रॅक्टिस केलीये. आता मी आरामात शिकवू शकतो. नक्कीच बाळा. चला आता लवकर झोपायला जा. गुड नाईट. आईची गोष्ट ऐकून गट्टू आणि चिंकी झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं शिक्षक बनली. शाळेत सुरेख सजावट केली होती. शाळेतल्या बोर्डवर शाळेतल्या काही मुलांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा लिहिल्या होत्या. चिंकीने आईची साडी घातली आणि सकाळपासूनच ती शिक्षकांसारखी वागायला लागली. गट्टू ही टीचरांसारखा फॉर्मल ड्रेस घातला. सगळी मुलं जी जी टीचर झालेली आहेत ते आपापल्या चेअरवर बसा. सगळ्यांसाठी स्टाफ रूम मध्ये नेम प्लेट्स बनवलेत. अरे वा, खरंच शिक्षक होऊन खूप छान वाटतंय. हो गट्टू, पण मला भीती वाटते. माझं लेक्चर छान होईल ना? कशाला घाबरतेस चिंकी? मला बघ, मी कसा कॉन्फिडेंटली शिकवतो ते. चला, सगळ्या मुलांचे पिरियड तयार झालेत. सगळे आपापला विषय शिकवतील आणि त्या विषयाचे शिक्षक तुमचे विद्यार्थी बनतील. चिंकी आपली साडी सांभाळत शिक्षकांच्या जागेवर येऊन उभारली. बोर्डावर चिंकीने सब्जेक्ट नेम आणि पोयम लिहिला. वन डे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंग्लिशची एक कविता शिकणार आहोत. त्याआधी मी सगळ्यांची हजेरी घेणार आहे. चिंकीने हजेरी लिहून घेतली आणि पुस्तक काढून पोयम म्हणायला लागली. One day I found myself as a butterfly and I looked like a selfless cutie pie. One day I found myself as a sparrow. I carry a stick with my big little arrow. One day I found myself as an ant. I am a little creature that nobody has paint. या कवितेत कवयित्रीने स्वतःला बटरफ्लाय, स्पॅरो आणि ॲन्ट म्हणून कल्पना केली आहे. आपल्याला सुद्धा बटरफ्लाय सारखं कलरफुल, स्पॅरो सारखं हिम्मती आणि ॲन्ट सारखं जिद्दी असलं पाहिजे. टीचर चिंकीच्या टीचिंगने खुश झाल्या. आता गट्टू टीचरच्या जागेवर आला आणि आपला विषय शिकवायला लागला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण गणिताचे काही प्रश्न सोडवूया. गट्टूने बोर्डावर विषयाचं नाव आणि सम लिहिलं. 6 divide 2 into 5 plus 7 minus 2 is equal to. याचं उत्तर कोण देणार? एका मुलाने हात वर केला आणि उत्तर लिहिला. नाही गट्टू सर, हे बरोबर उत्तर नाहीये. मी याचं उत्तर लिहू? गट्टूने आपला खडू शिक्षकांना दिला. शिक्षकांनी बरोबर उत्तर लिहिलं. व्हेरी गुड. गट्टू सर, हे उत्तर बरोबर आणि भूषणचं उत्तर चुकीचं कसं काय? टीचरच्या प्रश्नाने गट्टू गोंधळला. ते अशा करता कारण गट्टू सर, मी सांगू? हो सर, प्लीज तुम्ही सांगा ना. इथे बोर्डमा साम मॅथ रूल लागला, ज्यामुळे आपण आधी डिवाइड केलं, मग मल्टिप्लाय केलं, मग एडिशन आणि शेवटी सबस्ट्रॅक्ट. ओ अच्छा. टीचर आपल्या जागेवर जाऊन बसले. तर आज आपण गणिताचा एक नियम शिकलो. आपल्या शिक्षकांनाच आज नवीन नियम शिकायला मिळाला. आता टीचर झालेल्या मुलांना स्पीच द्यायचंय आणि आपला अनुभवही शेअर करायचाय. मी आज वर्गात इतिहास हा विषय शिकवला. मुलांनी मला खूप प्रश्न विचारले आणि तेव्हा लक्षात आलं शिक्षक होणं एवढं सोपं नाहीये. सगळ्यांनी पिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. चिंकी आपलं स्पीच देताना म्हणाली, पिंकी अगदी बरोबर म्हणाली. शिक्षक होणं सोपं नाहीये, पण मी मोठी होऊन शिक्षकच होणार आहे. शिक्षकांमुळेच आपण शिकू शकतो आणि आपण दुसऱ्यांना शिकवू सुद्धा शकतो. साक्षरता देशाच्या नागरिकांचा अधिकार आहे आणि शिक्षक या अधिकाराचे सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहेत. अ गुड टीचर हेल्प्स यू टू बिकम अ गुड पर्सन. थँक्यू. मुलांनी चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. आता शर्मा सर आणि बाकीचे शिक्षक मिळून टीचर्स डेचं प्राइज कोणाला द्यायचं हे डिसाइड केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणाला प्राइज मिळेल? गट्टू, प्राइज त्याला मिळेल ज्याने सगळ्यात छान शिकवलं. गट्टू, प्राइज तर चिंकीलाच मिळालं पाहिजे. तिने कविता छान शिकवली. अरे गट्टूने सुद्धा छान गणित शिकवलं आणि चिंकीने सुद्धा. पिंकी, तू सुद्धा छान शिकवलंस. थँक्यू भूषण आणि बंटी. तर मुलांनो, आपण जाणतोच की आपले महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीही टीचर्स डेचं प्राइज आम्ही देऊ. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या सब्जेक्ट टीचरना शिकवलं. आम्हाला तुमचा अभिमान आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याकडून हेच अपेक्षित असतं की कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपुण हो. तर मुलांनो, या वर्षीचा टीचर्स डेचा प्राइज मिळत आहे चिंकीला. चिंकी आपलं प्राइज घ्यायला पुढे आली. सगळ्यांनी चिंकीला चीअर केलं.
सर, मला सुद्धा बोलायचंय. आपल्याला शिक्षकांना जास्त त्रास नाही दिला पाहिजे. आज जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं शिक्षक होणं सोपं नाही. शिक्षक होऊन मी एका प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो, पण शिक्षक आपल्याला प्रत्येक विषयात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. आणि आज शिक्षक दिनानिमित्त मी ठरवतो की गुणी मुलासारखा मी माझा अभ्यास सुद्धा करेन आणि शिक्षकांचं म्हणणं सुद्धा ऐकेन. शाबास गट्टू. लंच ब्रेक. शाळेत सगळ्यात जास्त मुलं कशाची वाट बघतात तुम्हाला काय वाटतं? गेम पिरियडची आणि शाळा सुटण्याची. सगळे वाट बघतात. पण आणखीन एक गोष्ट आहे ज्याची मुलं वाट बघत असतात, तो म्हणजे लंच ब्रेक. कारण त्या ब्रेक मध्ये सगळी मुलं एकत्र असतात, सोबत जेवण करतात आणि खूप मजा करतात. सगळ्या मुलांप्रमाणे आपले गट्टू चिंकी सुद्धा शाळेत जातात. आणि त्यांना काय पसंत असणार? एकदा बाबा गट्टू आणि चिंकीला विचारतात, गट्टू चिंकी, तुम्हाला शाळेत कुठला वेळ जास्त आवडतो? बाबांच्या या प्रश्नाचं गट्टूने पटकन उत्तर दिलं, मला तर खेळाचा तास आवडतो बाबा. आणि चिंकी बेटा तुला? मला तर आवडते मधली सुट्टी. अरे हो, मला पण मधल्या सुट्टीची वेळ खूप आवडते. बाबा गट्टू चिंकीची ही उत्तरं ऐकून हसू लागतात आणि म्हणतात, अच्छा अच्छा, चला आता झोपा, उद्या शाळेत जायचंय ना. शाळेत जाल तरच तुमचा आवडीचा लंच ब्रेक एन्जॉय करू शकाल. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी दोघेही आपल्या खोलीकडे जाऊ लागतात की तेवढ्यात गट्टूला एक गोष्ट आठवते आणि तो हळू आवाजात चिंकीला म्हणतो, अरे, उद्याचा प्लॅन विसरलीस चिंकी? उद्या आपण मधल्या सुट्टीत पार्टी करणार आहोत. अरे हो, आणि सगळेजण आपल्या डब्यामध्ये मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ आणणार आहे असे ठरलं होतं. मी तर विसरूनच गेले. गट्टूने जसं चिंकीला सांगितलं, चिंकी एक्साइटेड झाली आणि तिने आईला हाक मारली, आई आई. चिंकीचा आवाज ऐकून आई पटकन बाहेर आली आणि चिंकीला म्हणाली, काय झालं चिंकी? आई उद्या डब्यात काय देणार आहे? बटाट्याची भाजी आणि पोळी. का, काय झालं? उद्या काही स्पेशल आहे का? हो हो आई, त्याला तर आपण स्पेशलच म्हणू शकतो. कोणाचा वाढदिवस तर नाही. अगं नाही आई. तर मग? गट्टू चिंकीला असं वाटत होतं की आईनं उद्या डब्यात काहीतरी खास द्यावं. पण तिला कुठे काय माहिती होतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून लंचसाठी काय प्लॅन तयार केलाय. त्यामुळे आई का, कशासाठी असे प्रश्न विचारत होती. तर गट्टू चिंकी म्हणाले, चिंकी, तू आईला जरा डिटेलमध्ये सांग की उद्या असं काय आहे की आपण तिला काहीतरी स्पेशल बनवायला सांगतोय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी उद्या होणाऱ्या लंच ब्रेक मधल्या पार्टीबद्दल आईला सांगते. अच्छा, तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर काय बनवतीयस? ते सुद्धा तुम्हाला सरप्राईज असेल. गट्टू आणि चिंकी दोघंही एक्साइटेड होतात. पण आता जा आणि खोलीत झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू चिंकी लवकरच स्वतः उठून शाळेची तयारी करतात. दोघेही बरेच उत्सुक आहेत की आई डब्यात काय देणार आहे. दोघे किचन मध्ये जातात तर त्यांचे टिफिन ऑलरेडी पॅक असतात, त्यामुळे सरप्राईज बाहेर येत नाही. शाळेत पोहोचल्यावर ते सगळे आपल्या मित्रांना भेटले. बंटी गुड्डी, हरी, राजू सगळेच गट्टू चिंकीच्या अगोदर पोहोचले होते. घ्या, गट्टू चिंकी पण आले. उशिरा आलेत तुम्ही दोघं. मला वाटलं तुम्ही याल की नाही. असे कसे येणार नाहीत? आज तर मधल्या सुट्टीत मज्जा करायची, पार्टी आहे. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र खूप एक्साइटेड होते. आणि कधी लंच ब्रेक होणार आहे आणि सगळे मिळून कधी मजा करणार आहेत असं वाटत होतं त्यांना. पहिला पिरियड सुरू झाला. गट्टू आणि बंटी एकमेकांशी बोलत होते. बंटी त्याला डब्यात काय आणलंय हे सांगत होता की सरांनी तेवढ्यात त्यांना पकडलं. काय चाललंय तिकडे? गट्टू आणि बंटी, चला उभे राहा. काहीच तर नाही सर. तू सांग बंटी, काय खुसूर करत होतात? काय नाही सर, ते लंच ब्रेक. जवळपास बंटीच्या तोंडून लंच ब्रेक हा शब्द निघालाच होता. काय काय म्हणालास? नाही सर, काही नाही, आम्ही तर असंच बोलत होतो. अभ्यासावर लक्ष द्या, गप्पा मारू नका. गट्टूने लगेच सावरलं. नाहीतर पूर्ण क्लासलाच कळालं असतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमने लंच ब्रेक मध्ये काय प्लॅन केलंय. हळूहळू एक एक पिरियड होत गेला. आता फक्त लंच ब्रेकच्या अगोदरचा जिओग्राफीचा पिरियड बाकी होता. तो
तो संपला की लंच ब्रेक होता. सगळ्यात कंटाळवाणा विषय मला तर भूगोलच वाटतो. मला सुद्धा लंच ब्रेकच्या अगोदर असतो म्हणून मी सहन करतो, नाहीतर मी झोपलोच असतो. खरोखरच क्लासमध्ये सगळे बोर होत होते. कदाचित सगळ्यांना भूक लागली होती. सगळे लंच ब्रेकची वाट बघत होते. असं वाटत होतं, मी तर टिफिन मध्ये गरम गरम पराठे आणले होते यार, आता ते थंड झाले असतील आणि हा पिरियड आहे की संपायचं नावच घेत नाहीये. हरीला तर एवढी भूक लागली होती की तो जिओग्राफी, क्लासरूम सगळं काही विसरून गेला होता आणि खाण्याच्या गोष्टी करू लागला होता. सगळे लंच ब्रेकची खूप वाट बघत होते. क्लासमधल्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर भूक साफ दिसत होती की अचानक लंच ब्रेकची घंटी झाली. पण मुलं एवढी विचारात होती की त्यांना कळालंच नाही. हरी जोरात ओरडला, गट्टू चिंकी, लंच ब्रेक झाला. अचानक त्यांच्या लक्षात आलं की जिओग्राफीच्या टीचर अजूनही वर्गातच आहेत. गट्टू चिंकी गँगला वाटलं की आता टीचर रागवतील, पण टीचरही मुलांकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, मजा करा मुलांनो. मुलं पण एन्जॉय करू लागतात. बेल वाजताच सगळी मुलं आपापले डबे घेऊन ग्राउंडकडे धाव घेतात. गट्टू चिंकी, हरी, राजू, गुड्डी सगळे शाळेच्या प्लेग्राऊंड मध्ये एका झाडाच्या सावलीत एकत्र येतात. सगळ्या मुलांनी आपल्या पसंतीच्या गोष्टी डब्यात आणल्या होत्या. एक एक करून सगळ्यांनी डब्यात काय आणलंय ते सांगा, ठीक आहे? जसं चिंकी म्हणाली तसे सगळे मुलं त्याप्रमाणे करू लागले. त्यांनी आपल्या डब्यात काय काय आणलंय ते सगळे सांगत होते. मी तर डब्यात पराठे आणलेत. आणि तू बंटी? मी तर आणले मसाला डोसा विथ चीज. वाव, सो यम्मी यम्मी. सगळ्यांनी आपापले टिफिन उघडले. कुणी छोले भटुरे आणले होते तर कुणी मसाला राईस. सगळे आपापला डबा उघडून बसले होते. अजूनही गट्टू चिंकीचा टिफिन बंद होता. सरप्राईज अजूनही बाहेर नव्हतं आलेलं. अरे गट्टू चिंकी, तुम्ही काय आणलंय बघूया तरी. ते तर एक सरप्राईज आहे आमच्यासाठी सुद्धा. तर लवकर उघडा टिफिन, बघा काय आतमध्ये. गट्टू चिंकी आपला टिफिन उघडतात. त्यामध्ये सुंदर चवीची पनीरची भाजी आणि गार्लिक नान होते आणि सोबतच होते गोड गोड गुलाबजामुन. वाह, गुलाबजामुन माझे फेवरेट. माझे पण फेवरेट. आमचे सुद्धा. हे तर खूपच भारी सरप्राईज होता गट्टू चिंकी. यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. हरीचे पराठे, पनीरची भाजी, छोले भटुरे सगळ्यांनी मिळून अगदी आनंदाने खाल्ले. खाते वेळी गप्पा गोष्टी तर चालूच होत्या. शेवटी सगळ्यांनी गुलाबजाम खाल्ले. गट्टू चिंकीच्या सरप्राईजची अर्थात गट्टू चिंकीच्या आईची खूप स्तुती झाली. चिंकी आणि गट्टू आपल्या आई बाबांवर खूप प्रेम करतात. उद्या आहे मदर्स डे आणि सगळेजण आईला कळू न देता मदर्स डेचं प्लॅनिंग करत आहेत. तर बघूयात काय होतं ते. गट्टू, काय करतोयस? नीट जेव बेटा. हो, अन्नासोबत खेळू नकोस. हो ग, खातोय. तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय आहे? माझ्या लक्षात आहे, उद्या मदर्स डे आहे. काय करूयात? काहीतरी स्पेशल करूयात. पण काय करायचं स्पेशल? आई उठण्या अगोदर आपण सगळे घर स्वच्छ करून ठेवूयात. आणि मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवेन. आम्ही दिवसभर आईचं सगळं काम करू, म्हणजे उद्या आईसाठी काहीच काम नसेल. उद्या आपण आईला आराम देऊ. ठरलं तर मग. दुसऱ्या दिवशी मदर्स डे मुळे सगळ्यांना सुट्टी होती. पण आई तर शेवटी आईच असते. ती तर 365 दिवस काम करतच असते. सणाला तर तिचं काम अजूनच वाढतं. पण आज काहीतरी वेगळंच होणार होतं आणि आईला काहीच आयडिया नव्हती. गुड मॉर्निंग. सरप्राईज. हॅपी मदर्स डे. आम्ही तुझ्यासाठी स्पेशल आल्याचा चहा केलाय. अरे वा, आज एवढी खातिरदारी. हो, रोज आम्ही झोपून राहतो आणि तू सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा नाश्ता बनवतेस. म्हणून आज आम्ही विचार केला की आज तू झोप आणि आम्ही तुझ्यासाठी चहा नाश्ता बनवू. थँक्यू सो मच बाळांनो. आईला आपल्या मुलांवर खूप गर्व होत होता.
यांनी या आल्याच्या चहाच्या नादात माझं किचन सगळं खराब केलं असेल. आता मला जाऊन ते साफ करावं लागणार. जशी आई किचनमध्ये येते तेव्हा सगळा पसारा बघून ती गोंधळून जाते. अरे देवा, मी जसा विचार केला तसंच झालं. यापेक्षा चहा केला नसता तरच बरं झालं असतं. आई थांब, आम्ही स्वच्छ करतो. हो, जरा जास्तच पसारा झाला ना. सगळी भांडी ही तशीच आहेत. थांबा, मी भांडी घासून टाकते. नाही आई, आज तू काहीच करणार नाहीस. आज तू क्वीन आहेस. आणि क्वीन कधीही काम करत नाही. अगं तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही साफ करून घेऊ. चिंकी आणि गट्टूने बाबांसोबत पूर्ण किचन स्वच्छ केलं आणि त्यासोबतच सगळं घरही स्वच्छ केलं. आई तू आराम कर. अरे हो बाबा, पण दुपारसाठी जेवण तर बनवावं लागेल ना. आज तू स्वयंपाक नाही करणार, आम्ही बनवू. तुम्हाला माहिती तरी आहे का कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे ते? अगं शोधून घेऊ. ते पहा, कांदे बाहेर ठेवलेत आणि चिंकीचे बाबा मीठ वर ठेवले. अगं हो, बसल्या बसल्या पण इन्स्ट्रक्शन्स देणार आहेस का? आम्ही शोधून घेऊ. मी कुठे इन्स्ट्रक्शन्स दिल्या? मी फक्त सांगितलं बटाटे संपलेत, ते घेऊन या. अगं आज तू दिवसभर आराम कर, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. गॅस हळूच लावा, नाहीतर झटका बसेल. प्लीज तू आता आत जा, जाऊन मस्त फ्रेश हो. तोपर्यंत आम्ही जेवण बनवून घेऊ. तू इथे लक्ष देऊ नकोस. चिंकी, गट्टू आणि बाबांनी मिळून मस्त बटाट्याची भाजी बनवली. पण त्यांना पोळ्या बनवता तर येतच नव्हत्या. बाबा जसे पोळ्या बनवायला कणिक मळू लागले त्यात जास्त पाणी घातलं. त्यात थोडी कणिक घातली तर ते जास्तच घट्ट झालं. परत पाणी घातलं. लवकर करा ना, आम्हाला खेळायला पण जायचंय. मला येत नाहीये पोळ्या बनवायला. बाबा आता आपण काय करूयात? आपल्याला आईची मदत घ्यावी लागेल. थांबा, आपण ट्राय करूयात. आई दिवसभर किचन मध्ये उभी राहून जेवण बनवते आणि आपण तर एवढ्यातच थकलो. असं करत करत त्यांच्याकडून कणकेचं ज्यूस बनून जातं आणि सगळं वाया जातं. बाबा हे होत नाहीये, आता आपल्याला आईची मदत घ्यावीच लागेल. आपण बाहेरून ब्रेड घेऊन येऊ आणि ब्रेड सोबत बटाट्याची भाजी खाऊ. जर रोज ब्रेड खाऊ ना तर पोट फुगून जाईल असं आई म्हणते. थँक गॉड, मदर्स डे रोज येत नाही. मग डायनिंग टेबलवर बाबा सगळ्यांना जेवण सर्व करतात. हे काय? ओके, भाजी सोबत कोणी ब्रेड खातं का? थांबा, मी पोळ्या करते. आज तू काही काम करणार नाहीस. आई तुझ्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. संध्याकाळी घराला डेकोरेट करतेवेळी बाबा केक घेऊन येतात. हे घे, आम्ही तिघांनी मिळून तुझ्यासाठी नवीन साडी खरेदी केली आहे. लवकर नेसून ये. किती सुंदर आहे ही. हो, आम्हाला माहितीये. जा लवकर तयार हो. जशी आई तयार होऊन येते तेव्हा सगळी मुलं तिला विश करतात. अरे वा, इतकं छान सरप्राईज बघून मला खूप छान वाटलं. या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तू रोज करतेस आणि एक दिवस आम्ही तुझ्यासाठी केलं तर त्यात काय एवढं? हो, सगळी कामं करता करता माझा तर जीव गेला. चला चला केक कापूयात. आम्ही मिळून तुझ्यासाठी काही प्रिपेअर केलंय. सगळ्यांना समोर उभं करून मुलं एका लाईन मध्ये उभे राहतात आणि परफॉर्मन्स प्रेझेंट करतात. आई म्हणजे आनंद, आई म्हणजे दुःखात आधार. आई आपल्या मुलांना चांगलं ओळखते. त्यामुळे आम्ही मुलं तुझ्यासाठी एक परफॉर्मन्स देणार आहोत. दोघं मिळून आईसाठी खूप सुंदर डान्स सादर करतात आणि ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. बघता बघता माझी मुलं किती मोठी झाली मला कळलंच नाही. आई, मी मोठी झाल्यावर एक दिवस रोबोट घेऊन येईन. मग तुला काहीच काम करावं लागणार नाही. आणि एक दिवस आम्ही तू शिकवलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू, प्रगती करू खूप. आम्ही एवढे मोठे होऊ की सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवू. हे सगळं बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं आपल्या दोन्ही मुलांना छातीशी धरलं. फक्त आजचाच एक दिवस नाही आई, दररोज तुला आम्ही मदत करू. कारण आम्हाला आज कळालं
की तू आमच्यासाठी खूप काम करतेस. म्हणून आम्ही तुझी दररोज मदत करू. सगळ्यांनी पार्टी खूप एन्जॉय केली आणि गट्टू आणि चिंकीचं खूप कौतुक केलं. मुलांनो, आपल्या आईची काळजी घ्या. जीवनात आई असेल तर स्वर्ग तुमच्या जवळच आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.